पुन्हा एकदा आज आपण तिसरा अध्याय बघणार आहोत. त्याचं नाव आहे कर्मयोग. आपण आतापर्यंत 2 अध्याय बघितले. भगवद्गीतेची पार्श्वभूमी, जो पहिला अध्याय होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं ऑब्झर्विंग द आर्मीज, की कृष्ण भगवानांनी जसं भगवद्गीतेची सुरुवात करावी लागली, कुठून कशासाठी बोलावी लागली, तर त्याची पार्श्वभूमी आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितली. अर्जुनाची हतबल स्थिती, अर्जुन कसा हतबल झाला त्याच्या नातेवाईकांसमोर, आणि त्या तो धर्मसंकटामध्ये सापडला. काय करू मी नक्की, मी युद्ध करू की नको करू. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की तो शरणागत झाला. आणि आपण दुसऱ्या अध्यायाची समीक्षा पण घेणार आहोत, की मागच्या अध्यायात आपण काय बघितलं. आणि आज तिसरा अध्याय की भगवंताचा इन्स्ट्रक्शन द्यायला सुरू केलं आहे. अर्जुन जेव्हा शरणागत गेला कृष्ण भगवानांना, आणि भगवंतांना शरणागत झाल्यानंतर भगवंतांनी काय काय उपदेश दिले. तर सुरुवात त्यांनी आधी आत्म्याचा साक्षात्कार, आपण कोण आहोत याची जाणीव करून देणं, आणि मग स्थितप्रज्ञ का राहायला पाहिजे, कसं स्थितप्रज्ञ राहायला पाहिजे, आणि त्या पुढे प्रवास. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये बघायला गेलं तर भगवंतांनी सगळंच काही सांगितलं आहे, पण त्याची मग पुढे अजून डिटेलिंग, म्हणजे समरी आहे. इंट्रोडक्शन आहे ॲक्च्युली सेकंड चॅप्टर, समरी ऑफ गीता कंटेंट, म्हणजे एक समीक्षा आहे. पूर्ण 18 अध्यायांचा समावेश आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघू शकतो. तर जे काय सांगायचं होतं ॲक्च्युली सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती विवेचना आणि त्याच्यावरती अजून डिटेलिंग भगवंतांनी पुढच्या अध्यायांमध्ये केली आहे. आणि त्यातला आज हा तिसरा अध्याय कर्मयोग. आपण बघूया काय आहे याच्यामध्ये. त्याआधी आपण आपले मंगलाचरण करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं. श्रीराधाकृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवसादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे. नमः विष्णु भूतले श्रीमते जयपताका स्वामी नामने नमाचार्य पतत्याय मुखं करोति वाचालं पादं हम वन्दे श्रीगुरुनिधितारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्यैश्वरं. ओम नमो भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. तर आज आपण तिसरा अध्याय बघणार आहोत. त्याआधी आपण समीक्षा घेऊया. दुसऱ्या अध्यायात काय झालं, अर्जुन मनस्थिती कशी होती. अर्जुनाची मनस्थिती दुविधा मनस्थितीमध्ये होता. तर दुविधा मनस्थिती का होती, कोण पटकन अनम्यूट करून सांगू शकतं का अर्जुनाची दुविधा मनस्थिती का होती. हरे कृष्णा. एनीबडी वुड लाइक टू आंसर Yes, की अर्जुन yes, actually, Yes. त्याला त्याला युद्ध पण करायचं होतं आणि नव्हतं पण करायचं, कारण त्याचे स्वतःचे भाऊ बंधू होते.
कंपॅशन, त्याला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालेलं, त्याला त्यांच्याबद्दलची एक आसक्ती होती. तर त्यांना असं वाटत होतं की मी माझ्या भाऊबंधूंना का मारू. अजून काय कारणं होती की अर्जुनाला युद्ध नव्हतं करायचं. एक तर त्याचे स्वजनांचा मृत्यू, त्याला ते फार वाईट वाटत होतं त्यांच्यासाठी. फार त्यांच्यावरती त्याला करुणा आली होती हृदयामध्ये, जे रोहित प्रभूंनी सांगितलं. त्यांचे स्वजन त्यांनी बघितले. अजून काय कारणं होती रोहित प्रभू, आठवू शकता का तुम्ही? कन्फ्युजन. कन्फ्युशन, एक इनडिसिजन होतं त्यांच्या मनामध्ये, अर्जुनाच्या मनामध्ये, की कसं करणार. अजून काय कारणं होती? स्ट्रेस. हं? स्ट्रेस होतं, स्ट्रेस. स्ट्रेस आला, पण स्ट्रेसच्या मागे कारण काय होतं? अनकंट्रोल एक तर सेन्सेस. हा? अनकंट्रोल सेन्सेस. अनकंट्रोल्ड सेन्सेस. ओके, अर्जुन वॉज नॉट अनकंट्रोल्ड सेन्सेस ॲक्च्युली बघायला गेलं तर, पण ही वॉज काइंड ऑफ त्यांचे जे मनस्थिती होती, म्हणजे एक प्रकारे बघू शकतो आपण अनकंट्रोल्ड सेन्सेस, पण नॉट इन मटेरियल सेन्स, बट ही वॉज हॅव्हिंग लव टुवर्ड्स हिस रिलेटिव्स. त्यांच्याप्रती त्यांना प्रेम निर्माण होतं. दुसरं होतं की त्याला त्यांचं वर्णशंकर वाटत होते, म्हणजे त्यांचे जे युद्धामध्ये एवढे लोक मरतील तर त्यांच्या ज्या विधवा पत्नी असतील त्यांचं काय होईल, एक्सप्लॉयटेशन होईल, त्यांना त्याची भीती वाटत होती. आणि त्याच्यामुळे वर्णशंकर म्हणजे अशा एक्सप्लॉईट झालेल्या वुमन्सकडनं जे संतान उत्पत्ती होते धर्मासाठी हानिकारक असते, मग ती एक त्यांना भीती होती. दुसरं त्यांना स्वतःची भीती होती की मला पाप लागेल की काय, मी माझ्या गुरूंना माझ्या आजोबांना मारीन तर मला त्याचं पाप लागेल का. आणि ती पाचवं जे कारण होतं त्यांच्या मनामध्ये, आपण इनडिसिजन बघितलं, करुणा बघितली, मग सिनफुल म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मला पाप लागेल. ते इनडिसिजन म्हणजे कन्फ्युजन बघितलं त्यांचं. आणि अजून एक कारण होतं ते म्हणजे त्यांना असं वाटत होतं की एक एन्जॉयमेंट जे आहे की म्हणजे मी जर जिंकलो तरी मी एन्जॉय करू शकत नाही, आणि मी जर हारलो तरी मी एन्जॉय करू शकत नाही. तर त्यांना ते त्यांचं म्हणजे एक हॅपीनेस जो होता तो त्यांना असं वाटत होता की निरर्थक युद्ध आहे हे. तर अशा पद्धतीने ते या अशा 5 कारणांमुळे एका दुविधा मनस्थितीमध्ये गेलेले. आणि दुविधा मनस्थितीमध्ये असताना अर्जुन, वाय डज ही स्टँड अपार्ट फ्रॉम अस, आपल्यापासून वेगळे का उभे राहतात ते. बिकॉज ही इज अ ग्रेट पर्सन. वाय ही इज अ ग्रेट पर्सन, कारण अशा दुविधा मनस्थितीमध्ये वेन ही रीच टू द स्टेज ऑफ इनडिसिजन, जेव्हा ते निर्णय घेऊ शकत नव्हते मी काय करायला हवं, तेव्हा त्यांनी काय केलं, शरणागती घेतली. कोणाची? उत्तम अधिकाऱ्याची. आणि ते उत्तम अधिकारी कोण? भगवान श्रीकृष्ण. अशा उत्तम अधिकारी यांची त्यांनी शरणागती घेतली. आणि आपण बघितलं 2.7 वर्समध्ये, कार्पण्य दोषोपहात स्वभाव प्रश्यामि त्वं धर्मसमूढ चेतः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां तं प्रपन्न. त्यांनी त्यांचं रिलेशन चेंज केलं. जिकडे कुठे ते एक रिलेटिव्ह म्हणून कृष्णाबरोबर संबंध होता त्यांचा, किंवा जिकडे कुठे ते एक मित्रत्व, सखा म्हणून, कृष्णाचे सखा म्हणून जे होते, सखा कसे सेम लेवलला असतात, पण शिष्य आणि गुरु हे वेगळ्या पातळीवर असतात. तर त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं कोणाचं? कृष्णाचं, अर्जुनाने. आणि त्यांनी तिकडं त्या संकटावर कसं नियंत्रण करावं हे आपल्याला तिकडं एक शिक्षा मिळते, की अशा संकट समयी जेव्हा आपल्याला काही मार्ग सापडत नाही, आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे, आपण आपल्या परीने प्रयास करायचे आहेत, पण जेव्हा आपण कुठे अडखळतो, जेव्हा आपल्याला काही सुचत नाही, तेव्हा आपल्याकडे असे उत्तम अधिकारी असावेत जे भगवंतांचे शुद्ध भक्त पण असतील, आणि त्यांच्याकडनं आपण जर उपदेश घेतले तर आपल्या जीवनाला ते फार सहाय्यक ठरतात. ओके, सो दॅट वॉज द फर्स्ट सेक्शन. मग दुसरं सेक्शन जे होतं 2.11 to 2.30, जिकडे भगवंतांनी रोल चेंज केला, भगवंत गुरु झाले. आणि गुरु होऊन त्यांनी काय केलं, धडाधड अर्जुनाला इन्स्ट्रक्शन द्यायला स्टार्ट केली. सगळ्यात पहिले तर अर्जुना म्हटलं, तू मूर्खासारखा विचार करतोस, तू भले वाक्य पंडितासारखे करत असशील की मी सगळं सोडून देईन, मी संन्यास घेईन वगैरे वगैरे, पण तू मूर्खासारखं वागतोयस, कारण की तू कोणासाठी रडतोयस? अशा व्यक्तींसाठी की जे कधी संपणार नाही आहेत. तू शरीरासाठी रडतोयस, पण आत्मा तर चिरकाळ राहणार आहे. तू कोणाला मारत नाही आहेस, कारण कोण आत्म्या स्वरूपामध्ये कोण मरत नाही. म्हणून ते पहिले स्वतःची काय ओळख आहे ह्याबद्दलचं ज्ञान अर्जुनाला देतात. त्यामध्ये आपण शिकलो की आपण स्वतः कोण आहोत, आपण आत्मा आहोत. आणि आपल्यावरती आता सध्या 2 कव्हरिंग्स आहेत, 2 शरीर आहेत, एक स्थूल शरीर आणि एक सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर कशाचं? अर्थ, वॉटर, फायर, इथर, आग, वायू,
जल अग्नी हे सगळे जे आहेत पंचधातू त्याच्यापासून आपलं हे शरीर बनलेलं आहे ते स्थूल शरीर जे ग्रॉस बॉडी आपण बोलतो आणि ते स्थूल शरीर काय होतं इथेच राहतं इथेच संपतं त्याला आपण जाळतो गाडतो काहीतरी करतो आत्मा या शरीरातनं निघाल्यानंतर पण एक सूक्ष्म शरीर आहे ते काय आहे मन बुद्धी आणि अहंकार आणि ते मन बुद्धी अहंकार त्याच्यामध्ये काय आहे आपले इच्छा आकांक्षा आपले कामना त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत आणि त्यापासून काय होतं आपले कर्माचे जे निर्माण होतात त्या कर्माचे जे फळ आहेत त्यानुसार कर्माचे जे परिणाम आहेत त्यानुसार ते आपल्या आत्म्याला कॅरी करतात तर देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनं जरा हा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते आपण ते श्लोक बघितला की कसं आत्मा स्थलांतर होत असतो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आणि त्याबद्दल आपण म्हणजे ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे तो कधीही डगमगत नाही तो कधीही स्थिर राहतो आणि मग त्याच्यानंतर मग भगवंत भरपूर काही स्थितप्रज्ञ होण्यासाठी वगैरे सांगतात तर त्या आपण तिसऱ्या सेशनमध्ये बघितलं की आपल्या या शरीराची आपल्याला आपली ओळख जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं की आपले दोन मुख्य कर्तव्य आहेत एक आहे सनातन कर्तव्य आणि एक आहे स्वधर्म कर्तव्य स्वधर्म कर्तव्य म्हणजे काय या शरीरासंबंधी जे काही कर्म आहेत कर्तव्य आहेत की आपण कोण आहोत आपण म्हणजे आपण ब्रह्मचारी आहोत तर गृहस्थाचे काही कर्तव्य आहेत ब्रह्मचारीचे काही कर्तव्य आहेत संन्यासाचे काही कर्तव्य आहेत ज्या आपण पोझिशनमध्ये आहोत त्या पोझिशनमध्ये आपल्या शरीराबद्दलचे आपले काही कर्तव्य आपले आपत्य जे आपले नातेवाईक आहेत जे आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्या प्रती आपले काही कर्तव्य तर ते आले भौतिक कर्तव्य किंवा आपण शारीरिक शरीरासंबंधी कर्तव्य म्हणू आणि आत्म्यासंबंधी सनातन धर्माचे जे कर्तव्य आहेत त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि या दोन्ही कर्तव्यांचं बॅलन्स करणं फार आवश्यक आहे या ठिकाणी आपण एक सुंदर उदाहरण बघितलं होतं कोणाला आठवतं का ते उदाहरण फूड फॉर बॉडी अँड फूड फॉर सोलचं उदाहरण संबंध कोणाला आठवत आहे का कोणतं उदाहरण बघितलेलं आपण इकडे एनीबडी रिमेंबर्स द एक्झाम्पल त्याला मी हिंट देतो पिंजऱ्याचं उदाहरण कोणी एक्सप्लेन करू शकेल तर आपण उदाहरण बघितलेलं पिंजऱ्याचं तर पिंजऱ्यामध्ये काय पक्षी आहे आणि त्या पक्ष्याला आपण जेवण न देता आपण त्या पिंजऱ्याची काळजी घेत बसलो पक्ष्याचं पोषण करत नाही आणि आपण सोहम आहे, पक्ष्याचं करत नाही हरे कृष्णा हो होस्ट म्हणतोय करायला तर आपण ते पिंजऱ्याचं उदाहरण हरे कृष्ण ओके तर आपण पिंजऱ्याचं काय उदाहरण बघितलेलं की त्या पिंजऱ्यामध्ये पक्षी आहे पण आपण पिंजऱ्याची काळजी घेत राहिलो आणि त्या पक्ष्याला काही जेवण नाही दिलं तर तो पक्षी मरून जाईल तर आपलं शरीर हा एक पिंजरा आहे तर आपण या पिंजऱ्याचीच काळजी घेत राहिलो आणि आत्म्याची काळजी नाही घेतली तर काय होईल आपल्या आत्म्याला काहीही पोषण मिळणार नाही आणि आत्म्याला जी गती मिळवायची आहे आत्म्याला जे आत्मसाक्षात्कार करायचा आहे तो आपला राहून जाईल आणि आपण कुठे अडकून जाऊ या पिंजऱ्यातच अडकून जाऊ फक्त पिंजरा बदलत राहील पण आपली प्रगती काही होणार नाही तर हे दोन्ही कर्तव्यांना बॅलन्स करणं फार आवश्यक आहे हे बघितलं आणि सदैव प्रसन्न चित्त राहण्यासाठी आपण काय करायला हवं तो सर्वोत्तम रस जो आहे भगवत प्रेमामध्ये भगवत भक्तीमध्ये जो रस आहे जो आपल्याला भगवद्गीता आहे हा रस प्रदान करते म्हणून भगवद्गीतेला काय म्हटलंय वेदांचा सर्व म्हणजे पूर्ण महाभारताचा एसेन्स आहे भगवद्गीता आणि भगवद्गीता पूर्ण वेदशास्त्रांचा एसेन्स सुद्धा आहे वेदेश वेदांतकृत भगवंत स्वतः सांगतात 15व्या अध्यायामध्ये की सर्व वेदांमध्ये कोणाला जाणायचं आहे मला आणि भगवद्गीता आपल्याला ही जाणीव करून देते की भगवान कोण आहेत आपण कोण आहोत आपला या प्रकृती आणि भगवंतांसोबत काय संबंध आहे हे सगळं ज्ञान आपल्याला या भगवद्गीतेमध्ये मिळतं
आणि म्हणून हा सर्वोत्तम रस जर आपण या भगवद्गीतेतनं उतरवला आपल्या जीवनामध्ये तर आपलं जीवन पण कसं होईल, रसमय होईल, सदैव प्रसन्न चित्त राहील. आध्यात्मिक आनंद जो आहे तो सदैव आपल्यासोबत राहतो, पण भौतिक आनंद कसा आहे, क्षणिक राहतो. इट इज लाईक नो आपण ते व्हील्स बघतो नाही का, मेरी गो राऊंडमध्ये वरती जातो खाली येतो, वरती जातो खाली येतो. वरती जाताना एक असा अँडरलाईन म्हणजे आपल्याला एक असं काहीतरी अनुभूती होते की आनंद वाटतो वरती जाताना, पण खाली येताना एवढा आनंद नाही वाटत. तसं भौतिक जगामध्ये आपण सदैव वरती खाली होत असतं जीवन. थोडा आनंद भेटतो, परत खाली आलं की दुःख, परत वरती, परत खाली, तो दुःख आनंद हे भौतिक जीवनामध्ये चक्र चालू राहतं. पण आध्यात्मिक आनंद जो आहे तो सदैव आपल्यासोबत राहतो. कितीही आपल्या अवतीभोवती दुःखाचं वातावरण असलं तरी जो आध्यात्मिक व्यक्ती आहे तो तटस्थ असतो, सुख दुःखामध्ये तो समतोल राहतो. म्हणून त्याला स्थितप्रज्ञा असं म्हटलं आहे. आणि आपण बघितलेलं दुःखाचे 8 कारणं, त्याच्यामध्ये आपण 2.61 आणि 62 वर्स बघितलेली. काय होतं ते, ध्यायतो विषयान पुंसान, जेव्हा आपण विषय वस्तूवरती आपली नजर केंद्रित करतो आणि त्याप्रती आपण आसक्त होतो, आसक्तीमुळे काय निर्माण होतं, लोभ निर्माण होतो, कामना वाढते. कामना वाढल्यानंतर काय होतं, जर ती पूर्ती झाली नाही तर क्रोध येतो. क्रोधामध्ये काय होतं, आपण भ्रमात पडतो. भ्रमामध्ये पडल्यानंतर काय होतं, आपलं जी मेमरी आहे, जी आपली स्मृती आहे, स्मृती भ्रंशात, स्मृतीचा नाश होतो. आणि स्मृतीचा नाश झाल्यामुळे काय होतं, प्रणश्यती, आपण या मानव स्तरावरनं पण खाली पडतो. तर आज आपण पुढे बघणार आहोत की मानव स्तराच्या पण वरती आपल्याला कसं जायचं आहे. आणि या कर्मयोग जे भक्ती योगाचा या किंवा आपण योगा लॅडर म्हणतो, योगाची शिडी, भगवंतांनी काय शिकवलं आहे, एक योग शिकवला आपल्याला भगवद्गीतेमधनं. आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत, आपण त्याचा आज अभ्यास करणार आहोत. तर विल ट्राय टू स्टडी व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी. काय बघणार आहोत आपण, मुख्यतः सध्याच्या परिस्थितीमध्ये आध्यात्मिक जीवनाचा सराव करता येईल का. तर जसा अर्जुन युद्धभूमिकेमध्ये, युद्धस्थळावरती, रणांगणामध्ये त्याने हत्यार टाकून दिले आणि तो म्हटला की मी काही करू शकत नाही बाबा, मला युद्ध करायचं की नाही करायचं. तर आपली पण कधी कधी अशी परिस्थिती होऊ शकते की आपण विचार करू की बाबा मी एकतर ऑफिसचं काम करीन नाही तर आध्यात्मिक जीवन करीन, दोन्ही एकत्र नाही करणार. तर अर्जुनाला हे ज्ञान भगवंतांनी दिलं, बाबा तुला तुझ्या हत्यार टाकायची गरज नाही आहे. वाईल वर्किंग यू कॅन स्टील रिमेन स्पिरिच्युअल. बिकॉज अर्जुन काय बोलत होता की मला आता स्पिरिच्युअल व्हायचं आहे, मला आता एकदम रिलिजियस व्हायचं आहे, मला हे युद्ध बिद्ध नको बाबा, मला हे सगळे त्रास नको, कोणाला मारायला नको, कोणाला त्रास द्यायला नको. आय वॉन्ट टू बिकम तटस्थ, मला एकदम शांतप्रिय व्हायचं आहे. तर भगवंतांनी सांगितलं शांतप्रिय होण्याचा मार्ग काय आहे, कर्मबंधनातून मुक्ती. जर कर्मबंधनं असतील तर आपण त्याच्यातनं शांत परिस्थिती कधी शोधू शकत नाही. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला म्हणजे किती आपण विचार केला की मी कर्म नाही करणार बाबा, की मला त्याचं कर्माचं काही लागू नको देई, म्हणजे परिणाम नको मला, पण तरी देखील आपल्याला काय करावं लागतं आहे, कर्म करावेच लागतात. खाण्यापिण्यासाठी, जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो. हा श्वास पण काय आपल्याला भगवंतांनी फ्रीमध्ये दिला असला तरी त्याचं नैसर्गिक रूपाने आपल्याला काही ना काहीतरी कार्य करावे लागतात. वी हॅव टू ब्रीथ, देन ओनली वी गेट द ऑक्सिजन. आपण ब्रीदच मी कर्म नाही करणार तर मग ब्रीदिंग पण नाही करायला पाहिजे. आपण असं नाही करू शकत. आज ह्या विषयावरती भगवंत सांगतात की कर्म करणं आपल्याला किती आवश्यक आहे आणि ते कर्म कसं करायला पाहिजे की जेणेकरून त्याचे परिणाम आपल्याला लागणार नाहीत. आणि म्हणून देवाशी जोडणे हा खरा पापरहित मार्ग आहे. कारण कर्म केलं तर त्याचं बंधन येतं. कर्म केलं त्याचं बंधन येतं म्हणजे काय की काही ना काही, म्हणजे पुण्यकर्म केलं तरी त्याचं बंधन आहे, पाप कर्म केलं तरी त्याचं बंधन आहे. म्हणून आपले आचार्य आपल्याला सांगतात पुण्य आणि पाप दोन्ही पण काय आहेत, पापच आहेत. कारण त्या दोन्ही कर्मांचे आपल्याला बंधन आहेत. मग पुण्य नाही करायचं का, पाप तर नाहीच करायचं, पुण्य पण नाही करायचं का, तर पुण्याच्या पुढे जायचं, अकर्म करायचं. तर अकर्माबद्दलची आपल्याला थोडीफार माहिती किंवा निष्काम कर्म करायचं आहे त्याच्याबद्दल थोडीशी आज माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि ती कशी होणार आहे, ते आपल्याला देवाशी जोडल्यानंतर, भगवंतांशी जोडल्याने आपल्याला आपण पापरहित मार्गामध्ये येतो. आणि मग इतरांसाठी योग्य उदाहरण मांडणं फार आवश्यक आहे. कारण आपण किती ठरवलं की मी स्वतःसाठी जगीन, पण आपण स्वतःसाठी नसतो जगत. आपल्याला कित्येक जण ऑब्झर्व करत असतात, आपल्याकडनं इन्फ्लुएन्स होत असतात
आपल्याकडनं मार्गदर्शन घेत असतात किंवा आपल्याकडनं न शिकवताही शिकत असतात. तसं आईवडिलांकडनं मुलं शिकतात, भाऊ बहिणींकडनं म्हणजे त्यांचे मोठे भाऊ बहिणी असतील तर ते थोरल्यांकडनं कनिष्ठ लोक शिकतात, जे लहान आहेत ते शिकतात. आपण आजूबाजूच्या लोकांकडनं शिकतो, जे कोण मोठे पदावरती असणारे पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं आपण शिकतो, त्यांच्याकडनं आपण उदाहरण घेतो. ऑफिसमध्ये जर बॉसच टाळमटाळ करत राहिला तर त्यांचे कर्मचारी पण टाळमटाळ करते. पण ऑफिसर जर मॅनेजर आपला एकदम स्ट्रिक्ट असेल, कडक असेल, तर स्वतःचं काम अचूकपणे करत असेल तर त्याचे कर्मचारी देखील त्याचं उदाहरण पाहतात. म्हणून इतरांसाठी योग्य उदाहरण मांडणं फार आवश्यक आहे. आणि आध्यात्मिक मार्गातील सर्वात मोठं आव्हान कोणतं? हा जो चौथा पार्ट आहे, चौथा पॉईंट आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठं त्रास काय आहे, कोणता सगळ्यात मोठं अडथळा आहे, त्याची आपण जाणकारी आज घेणार आहोत. तर अपेक्षा करतो की तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहाल आणि कॉन्सन्ट्रेशनने कराल, ऐकाल, जेणेकरून आपण सगळे एकमेकांना हेल्प करू शकू. तर आजच्या धड्याचं हे 4 डिव्हिजन्स अगेन. तर पहिल्या 9 वर्सेसमध्ये टोटल 43 वर्सेस आहेत. तर पहिल्या 9 वर्सेसमध्ये वैराग्याबद्दलची माहिती, कारण अर्जुन काय म्हणत होता, मी सगळं सोडून साडेन, मी चाललो हरिद्वार, सोडो सब कुछ और चलो हरिद्वार, असं काय काय म्हणणारे आहेत ना, त्या अर्जुन त्यात होता. तर ते वैराग्य कसं असलं पाहिजे त्याबद्दलची आपण थोडीफार माहिती घेणार आहोत. मग योगाची शिडी, कारण की भगवंत योग शिकवत आहेत आपल्याला. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे. तर आपल्याला काय जोडायचं आहे? तर आपल्याला आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे की नाही? म्हणून ही योगा लॅडर किंवा ही योग शिडी जी आहे ती आपल्याला चढणं फार आवश्यक आहे. तर तिच्याबद्दलची थोडीशी माहिती, तर आपण पूर्ण योग शिडी नाही घेणार आहोत आज. तर आज या योग शिडीचा पहिली पायरी काय आहे? कर्मयोग ही योग शिडीची पहिली पायरी आहे. आणि त्याच्या पुढे पण अजून पायऱ्या आहेत, त्या आपण नंतर बघू पुढच्या अध्यायांमध्ये. तर आज पहिली पायरी आपण कर्मयोगाबद्दल शिकणार आहोत 3.10 to 3.16 मध्ये. आणि उदाहरणात्मक जीवनशैली म्हणजे कोणासमोर एक उत्तम उदाहरण निर्माण करणं. तर त्याबद्दल हाऊ वी कॅन बी अन इफेक्टिव्ह लीडर. आणि आध्यात्मिक जीवनातील श्रेष्ठ आव्हान, आपल्या भक्तीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान काय आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत. विल फाइंड आउट दॅट. तर सर्वात प्रथम भगवंत काय सांगतायत? कर्माबद्दल सांगतायत. तर वैराग्य, वैराग्य म्हणजे आपण काय समजतो? काहीही कार्य नाही करणारा व्यक्ती. कोण आपण म्हणजे आमचे एक गौरांग प्रभू आहेत, तर तुम्हाला माहिती असेल तर त्यांनी एकदा ते चाललेले, तर एक बाई आणि एक त्यांचा मुलगा होता. तर संन्यासी लोकांना किंवा अशा साधू लोकांना लोक कोणत्या नजरेने बघतात त्याचं उदाहरण आहे हे. तर त्यांनी गौरांग प्रभूंना बघितलं, तर लहान पोरांना विचारलं, हे कोण आहे? हू इज ही? आई म्हटली, भूत आहेत. ते एकदम अशा संन्यासी आणि साधू लोकांना काय समजतात? एकदम वेगळे लोक, काही न करणारे. इनफॅक्ट मी पण एकदा ठाण्या स्टेशनला असताना आमचं म्हणजे एक भगवद्गीताचा स्टॉल होता. तर तिकडे मी भगवद्गीता वगैरे अशी पुस्तकं बघत होते आणि तिकडे मला थांबवलेलं भक्तांनी. तर मी त्यांच्याबरोबर होतो आणि तिकडे एक दुसरा एक असा थोडासा शिकलेला सवरलेला माणूस होता, त्याला पण त्यांनी थांबवलं आणि भगवद्गीता वगैरे दाखवायला लागले. तर तो माणूस म्हणतो, तुम लोगों को कुछ काम धंदा नहीं, अच्छा कुछ काम धंदा करो. ये क्या इधर बुक बेच के पैसा कमाने के लिए, अपना पेट पाणी पालने के लिए. तर तो असं बोलून निघून गेला. पण नंतर ते व्यक्ती मला समजायला लागले की कशी लोक आहेत, त्यांना हे कळत नाही की आम्ही त्यांच्यासाठी इकडे उभे आहोत. आम्ही चांगले सुशिक्षित आहोत. कोण IIT मध्ये होता, कोण इंजिनिअरिंगमध्ये होता, पण त्यांनी हे साधू वेश कशाला धारण केला? आपल्या लोकांसाठी, की आपल्याला हे ज्ञान नाही आहे, हे घ्या. कारण आपण दगदगीच्या जीवनामध्ये आत्म्याबद्दल विसरून जातोय. तर नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठ कर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृती जैर गुणे. तर आपल्याला आता जर बघायचं म्हणजे लोकांना काय वाटतं की अध्यात्माचा मार्ग म्हणजे सगळं सोडून देणे. तर भगवंत इथं स्वतः सांगतात, नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण पण तुम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. त्याचा अर्थ इकडे भगवद्गीतेचा या श्लोकाचा अर्थ काय आहे? प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. असहाय्यपणे. इवन इफ यू डोंट वॉन्ट यू विल स्टील ॲक्ट. जीव स्वभावाने नेहमी सक्रिय असतो. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा
काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. वी कांट से दॅट आय विल स्टे इन अन इनॅक्टिव्ह स्टेट. मी असक्रिय राहूच शकत नाही. काही ना काहीतरी कार्य करत राहीन मी. बसल्या जागेवरती आपण काही ना काहीतरी करत राहतो. काही नाही तर बसल्या जागेवरती जो म्हणतो मी काही कार्य नाही करतो, बसल्या जागेवर माशा तरी मारतो, काहीतरी करत राहतो आणि माशा मारून पाप कर्म करतो किंवा जेवतो का खातो. शरीराला जगण्यासाठी काहीतरी करावंच लागतं. तर भगवंत स्वतः सांगतात नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठ कर्मकृत. तर ज्या कर्माने म्हणजे कर्म आपण कोणाच्या प्रभावामध्ये करतो, आपण अर्जित केलेल्या गुणांवरती. आणि आपण अर्जित हे गुण कुठून करतो? आपल्या संस्कारातनं. आणि या भौतिक जगामध्ये 3 गुण प्रवृत्त आहेत, सतोगुण, रजोगुण, तमोगुण. तर हे 3 गुण आपल्यावरती हावी होतात, आपण त्यांना हावी होऊ देतो आपल्यावरती. आणि ह्या 3 गुणांच्या प्रेशरमध्ये म्हणतो आपण किंवा इन्फ्लुअन्समध्ये आपण आपल्या कामनानुसार कर्म करत राहतो. त्यामुळे कर्मापासून मुक्ती होणं फार मुश्किल आहे. आणि हेच अर्जुनाला भगवंत समजवण्याचा प्रयत्न करतात. कारण अर्जुनाने प्रश्न विचारला 3ऱ्या अध्यायामध्ये की व्हॉट इज बेटर. त्याने काय प्रश्न विचारला अर्जुनाने कृष्णाला की काय मी हे जे घृण कर्म करतोय, जे निर्गुण अशा लोकांना मारणारे, एक घृणास्पद हत्या करणारे, ते कर्म योग्य की वैराग्य योग्य. कारण त्या ठिकाणी अर्जुनाचं मत काय होतं की मी जर हे युद्ध सोडून दिलं आणि ब्रह्मचारी किंवा संन्यासी झालो, वैराग्य पत्करलं, तर मी या घृण हत्यांपासून अशा खतरनाक ज्या एकदम हे कर्म कसं आहे, घृण कर्म आहे. एक कोणाला मारणं, कोणाची मुंडी उडवणं, कोणाचे हातपाय कापणं, तर हे घृण हत्या करण्यापासून मी स्वतःला वाचवू शकतो, असं त्याचं मत होतं, है की नाही. मग भगवंताने त्यांना सांगितलं उत्तम वैराग्य काय, आणि या वैराग्याबद्दलची मिथ्या चर्चा काय होते आहे हे आपण बघू आता पुढे. आणि वास्तविक आणि काल्पनिक वैराग्य काय, आणि वैराग्याचा श्रेष्ठ मार्ग कोणता, हे पण आपण आता समजण्याचा प्रयत्न करतो. उत्तम वैराग्य काय, तर आपल्याला एक भोग वृत्ती असते, तर आपण काय ना कधी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो की मला हे पाहिजे, माझ्याकडे हे आहे, मी हे जमवून ठेवणार माझ्याकडे, आपण एक साठवून ठेवण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये राहते कायम. एक सेकंड ना, मला ना थोडंसं इकडे हां. तर आपण एक आपला स्वभाव आहे की आपण कधीही पूर्ण संतुष्ट नसतो. काही ना काही ती कारणानुसार आपल्याला एक वस्तू मिळाल्यानंतर ती दुसरी वस्तू हवी असते. दॅट इज आवर नेचर. काही ना काहीतरी कलेक्ट करत राहणं. एक घर झालं, दुसरं घर. आपण मागच्या वेळेस पण बघितलेलं की वी ऑलवेज कीप ऑन होर्डिंग थिंग्स. हे पाहिजे, ते पाहिजे. तर रिनन्सिएशन म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं तर डिटॅचमेंट, म्हणजे कशाची इच्छा नाही. तर खरं वैराग्य काय, तर खरं वैराग्य ह्यात नाही की मी सगळं सोडून दिलं, घरदार सगळं सोडून दिलं, तर त्या वस्तूबद्दलची माझी जी आसक्ती आहे ती मी कमी करून टाकतो किंवा नष्ट करून टाकतो. घर आहे, घराचा सांभाळ करणं. आपण मागच्या सत्रामध्ये पण बघितलेलं की बुद्धी आपल्याला कशी पाहिजे की माझ्याकडे जी वस्तू आली आहे, तर भय आणि शोकापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला कशाचं भय कशाचं असतं की जी माझ्याकडची वस्तू ती निघून जाईल, तर ती आसक्ती असते. आणि शोक कशाचा असतो, जे मला पाहिजे होतं ते मला मिळालं नाही. तर भय आणि शोकापासून जर मुक्त व्हायचं असेल आणि खरं वैराग्य निर्माण करायचं असेल तर त्या वस्तूबद्दल, त्या वस्तू जी माझी आहे की आय एम पोझेसिंग इट, मी आणि माझं, ह्या वृत्तीपासून आपल्याला मुक्ती मिळवणं. आता अर्जुनाची काय स्थिती होती, तो विचार करत आहे माझे नातेवाईक आहेत, ही माझी किंगडम आहे, मला यांना नाही मारायचं आहे. पण तो युद्धभूमीवरती एक क्षत्रिय होता आणि सर्व प्रकारचे कारणं करून झाले होते ते युद्ध थांबवण्यासाठी. पण आता ते भगवंतांच्या कृपेनुसार ते युद्ध होणार होतं आणि धर्माची स्थापना करायची होती. तर कृष्णाची गरज काय होती, धर्माची स्थापना करणं. त्यामुळे त्याला त्या नातेवाईकांप्रती आसक्ती निर्माण करून ठेवणं हे त्याच्यासाठी वैराग्य नव्हतं. मी सगळं सोडून जाईन, त्याला ते कर्म करणं गरजेचं होतं. त्या मोमेंटला त्याच्यासाठी धर्मस्थापनेसाठी ते युद्ध करणं हे भगवंतांची गरज होती आणि ही धर्माची गरज होती. म्हणून त्याची जी आसक्ती त्याच्या नातेवाईकांप्रती होती ती त्याच्यासाठी हानिकारक होती.
आणि तसंच आपल्यासोबत होतं. तर रिनान्सिएशन आपण म्हणतो ट्रू रिनान्सिएशन, तर खरी डिटॅचमेंट फ्रॉम द थिंग्स. तर आपण कसं असतो, आपण विचार केला पाहिजे की मी काय आहे, मी एक केअरटेकर आहे. माझ्याकडे जी वस्तू आली आहे त्याचा मी केअरटेकर आहे. ती माझ्याकडे राहिली जोपर्यंत आहे त्याचा मी सांभाळ करीन माझ्या परीने, आणि जेव्हा ती माझ्याकडे निघून जाईल तर त्याचा मी शोक विलाप नाही करणार. तर जेव्हा ते खरं अंडरस्टँडिंग असतं तेव्हा त्याला आपण म्हणू शकतो रिअल रिनान्सिएशन. आणि आपली जी टेंडन्सी असते सतत भोग करण्याची टेंडन्सी, तर आपल्याला दररोज काही ना काहीतरी आवडतं किंवा नाही आवडत आणि आपण त्यानुसार त्या गोष्टी जमा करत राहतो. आपण आपला आनंद कशात आहे, तर मला ही वस्तू मिळाली तर माझा त्याच्यात आनंद आहे, तर ती भोगवृत्ती. तर दोन गोष्टी आपल्याला डिटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत, वैराग्यामध्ये आल्या पाहिजेत. एक त्या वस्तूबद्दलची आसक्ती, जी विषय वस्तू आहे त्याबद्दलची आसक्ती, आणि एक दुसरी भोगवृत्ती. मला हे मिळालं पाहिजे, मी त्याचा आनंद घेणार, मी त्याचा उपभोग घेणार, मला ते उपभोग मिळालाच पाहिजे. आणि ती जी आसक्ती आणि तो जो भोग करण्याची वृत्ती आहे त्याच्यापासून जर आपण मुक्ती मिळवली तर ते खरं वैराग्य ठरतं. त्याला म्हणतात, म्हणून रिलेशन डज नॉट मीन वी स्टॉप ॲक्टिव्हिटीज. हे खूप महत्त्वाचं आहे. वी शुड ॲक्ट बट नॉट इन इल्युशन. भ्रमामध्ये कार्य नाही करायचं आहे. समजून बुजून की मी हे जे कार्य करतोय ते कोणासाठी करतोय, माझ्या या शरीराला ठीक करण्यासाठी, माझ्या फॅमिलीला मेंटेन करण्यासाठी, पण माझं स्वतःच्या आत्म्याबद्दल जे कर्तव्य आहे ती मी सर्वात प्रथम करणार आहे. म्हणून त्याला म्हणतात ट्रू रिनान्सिएशन. ओके. आणि नेक्स्ट आहे मिथ्या. आता मी शेअर करतो परत एकदा माझं स्क्रीन. तर मिथ्या, आता हे आपण बघितलं, तर कर्म न करणं हे काही वैराग्य नाही. तर आपण हे समजून घेतलं की उत्तम वैराग्य काय, की त्या विषय वस्तूबद्दलची आसक्ती कमी करणं आणि आपली जी भोगवृत्ती आहे त्या भोगवृत्तीपासनं आपल्याला मुक्त करणं. त्याच्यानंतर काय मिथ्या काय, एक खोटी धारणा जीवनामध्ये आपण पाहिलेली की आध्यात्मिक जीवन म्हणजे संन्यास. कोणी जरा भगवद्गीता वाचायला लागलं, कोणी जप करायला लागलं तर आपण लगेच विचार करायला लागतो की अरे हा व्यक्ती आता संन्यासी बनणार. कित्येक जण तर लोकांना भगवत भक्तीला किंवा साधू संघाला पाठवत पण नाहीत. का? कारण त्यांना असं वाटतं की हा जर व्यक्ती भजन वगैरे करायला लागला तर हा काय करेल, सगळं घरदार सोडून देईल. तर असं नाही आहे. कित्येक असे आमच्याकडे इन्सिडेंट पण होतात की आम्हाला पण मिळून म्हणतात अरे हे तुझं वय आहे का, म्हातारपणी सुरू कर. हां, तर कोण म्हणतं की म्हातारपणी सुरू कर हे सगळं. म्हातारपणी आपण म्हातारे होऊ तरी का काही वेळेस आपल्याला हे पण माहिती नाही आहे. तर कधी आहे राईट टाईम टू डू भक्ती इज वेन. तर प्रल्हाद महाराज सांगतात कौमारम आचरेत प्रज्ञो. कुमार अवस्थेमध्येच भक्ती सुरू केली पाहिजे. तर आता आपण तर भरपूर काही वर्ष निघून गेली आहेत आपली, पण जिथून सुरू करू तिथून साक्षात्कार समजायचा आणि आपण तिथून सुरुवात केली पाहिजे. तर आध्यात्मिक जीवन म्हणजे संन्यास नाही. आध्यात्मिक जीवनातील सफलतेसाठी जरुरी नाही की सगळ्यांनी संन्यास घ्यावा, सगळ्यांना संन्यास घ्यायचे नाही. ग्रहस्थ राहून पण आपण भक्ती करू शकतो. म्हणून आपल्या प्रपंचाचा जो मार्ग शिकवला आहे तर कसा भगवत प्रपंचामध्ये राहून सुद्धा भक्ती करायची आहे. आणि आपल्याला असे कित्येक उदाहरणं आहेत आणि आज आपण काही खास उदाहरणं पण बघणार आहोत की जे या क्षेत्रामध्ये आजच्या जीवनामध्ये भरपूर नामचीन लोक आहेत, पण ते खूप सुंदर पद्धतीने भक्ती करतायत है ना. एक कर्तव्यदक्ष गृहस्थ आणि असे कित्येक उदाहरणं आहेत. जसं आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये एक सुंदर गृहस्थ झाले भक्ती विनोद ठाकूर. 100पेक्षा जास्त ते कोण होते, जज होते. ब्रिटिश काळामध्ये ते जज होते आणि एवढे प्रख्यात जज होते की शेकडो ब्रिटिशर्स त्यांना केस नाही सॉल्व्ह करता आली की ते भक्ती विनोद ठाकूर यांच्याकडे घेऊन यायचे की आमची केस सॉल्व्ह करून द्या. ते इतके इम्पॉर्टंट होते त्यांच्यासाठी की त्यांच्या घरापासून त्यांनी रेल्वे लाईन काढली होती की ह्या पर्सनला लेट न व्हावा. बट त्यांची जर आपण जीवनी बघितली तर त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांचं लाईफस्टाईल आखलेलं. सकाळी किती वाजता उठायचं, रात्री किती वाजता झोपायचं, किती वेळ अभ्यास करायचा, किती वेळ लिहायचं, कारण की त्यांचं लिहिणं होतं, आणि प्रचार किती करायचा. त्यांनी नामहट्टाची सुरुवात केली आणि त्यांची 10 मुलं होती. 1 नाही 2 नाही 3 नाही 10 मुलं होती. आणि त्यांचा जो सगळ्यात लहान मुलगा होता ते कोण निघाले, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, सिंह गुरु. आणि ते कोणाचे गुरु बनले, श्रीला प्रभुपाद यांचे गुरु बनले.
आणि आज आपण बघतो त्यांच्या त्या कृपेमुळे ही भगवत भक्ती पूर्ण विश्वामध्ये पसरली आहे. तर हे एक खोटी धारणा आहे. हे समजणं की आपण भक्तीमध्ये गेलो म्हणजे आता संपलं आपलं आयुष्य. ह्या व्यक्तीने माळा हातात घेतली म्हणजे तो आता काम धंदा करणार नाही. तर आपण कधी कधी मराठीमध्ये एक म्हण म्हणतो ना की दे रे हरी पलंगावरी. तर हरी पण तुम्हाला पलंगावर नाही देणार आहे काय आणून. तुम्हाला काम करायचे, कष्ट करायचे. जसं अर्जुनाला त्याने युद्ध करायला लावलं. आमचे प्रभूजी आहेत, वरिष्ठ प्रभूजी, गौरांग प्रभू, राधेश्याम प्रभू, हे सगळे नेहमी सांगत असतात एका त्यांच्या लेक्चरमध्ये की युद्धभूमीवरतीच भगवद्गीता का सांगितली. तर भगवद्गीता हे अरण्य ज्ञान आहे. म्हणजे कुठं एका शांतप्रिय अशा अरण्य वातावरणामध्ये ते समजायला पाहिजे, शिकायला पाहिजे. कारण की भगवत भक्तीचं ज्ञान आहे, आध्यात्मिक जीवनाचं ज्ञान आहे. त्याच्यासाठी मन शांत लागेल, स्थिर लागेल. पण हे ज्ञान युद्धभूमीवरती म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये हे ज्ञान दिलेलं आहे. मग अर्जुनाचं ऑफिस होतं ना ते, अर्जुनाचं ऑफिस होतं ते, तिकडे तो कार्य करत होता. तर आपल्या पण ऑफिसमध्ये हे ज्ञान वापरण्यासारखं आहे. पण म्हणू शकत नाही की मी आता ऑफिसला जातो तर मी आता भगवद्गीतेचा अभ्यास करू शकत नाही. मी आता आजोबा आहे की मी आता काका आहे की मामा आहे की मला आता हा रोल आहे, मला माझ्या मुलांना बघायचं आहे, माझ्या पालकांना बघायचं आहे, त्यामुळे मी आता भक्ती नाही करू शकत. आपण असं म्हणू शकत नाही. अनेक उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये आहेत की भक्तीमध्ये लागल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये काहीही कमतरता नाही झाली, उलट त्यांचे कार्य अजून उत्तम पद्धतीने झालेत. हे सत्य आहे तितकंच की जे भक्ती करतायत, निस्वार्थपणे भक्ती करतायत, ते त्यांच्या कार्यामध्ये अतिशय उत्तम आहेत. दे आर व्हेरी प्रोडक्टिव्ह इन देअर वर्क. कारण काय करतात ते, दे आर नॉट अटॅच टू एनिथिंग. दे आर नॉट, ते अफेक्ट नाही होत की ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये ते अफेक्ट नाही होत की कोण त्यांना काय सतवतं आहे त्याच्याशी ते अफेक्ट नाही होत. ते त्यांचं कार्य करतात. माझं एवढं वर्क आहे, मी ते प्रामाणिकपणे करीन. प्रामाणिकपणे कार्य करतात, खोटेपणाने कार्य नाही करत, त्यांना फसवणूक नाही करत कोणाची. त्यामुळे त्यांच्या मनावरती दडपण कमी असतं आणि ते कार्य फार सुंदर पद्धतीने करतात. आणि ते करत असताना ते भक्तीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने करतात. आणि आपण हे बघणार आहोत पुढे जाऊन की कोण असे व्यक्ती आपल्या या आजच्या जीवनामध्ये पण आहेत की ज्यांचा आपण आढावा घेऊ शकतो, त्यांचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, त्यांना ॲज अ लीडर पण आपण मानू शकतो. तर हे वैराग्याबद्दलची मिथ्या धारणा आहे की भक्तीमध्ये आलं तर वैराग्य म्हणजे सगळं सोडायचं आहे. तर युक्त वैराग्य आणि मर्कट वैराग्य ह्या दोन गोष्टी पण असतात. त्याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया. तर हे वास्तविक आणि काल्पनिक वैराग्य म्हणजे काय. एक वास्तविक वैराग्य म्हणजे युक्त वैराग्य, आणि काल्पनिक किंवा खोटं वैराग्य, फेक रिनन्सिएशन म्हणजे काय, मर्कट वैराग्य. तर सर्वात प्रथम मर्कट वैराग्य काय. तर मर्कट वैराग्यामध्ये काय होतं की जसं माकडाने केलेलं, ओके, माकडाने काय केलेलं असतं, माकड काय करतो, एका वैराग्यासारखा राहतो, जंगलात राहतो, फळ फूल खाऊन राहतो. पण तो पूर्ण वैरागी आहे का, त्याला त्याच्या सेन्सेसवरती कंट्रोल नाही. तो शोधत असतो कुठं दुसरी माकडीन भेटते का, दुसरं खायला भेटतं का. ही इज जस्ट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनदर. तो उड्या मारत राहतो फक्त, तो स्थिर नसतो. तसं आपल्याकडे जीवनात काही आपण असे वैरागी बघतो की ते वैराग्याचा चोला घालतात, ड्रेस घालतात, एकदम भगवा ड्रेस घालून दाढी विडी वाढवून फिरतील सगळीकडे, भिक्षामदेही करतील, सगळीकडे जातील, पण त्यांचं त्यांच्या मनावरती, त्यांच्या इंद्रियांवरती काहीही कंट्रोल नाही. तर आध्यात्मिक विकास हा पूर्णपणे आपल्या स्वतःच्या मानसिक शुद्धतेवर निर्भर आहे. मनाची शुद्धता, मानसिक शुद्धता, इंद्रियांची शुद्धता हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याला म्हणणार आपण आध्यात्मिक विकास, त्याला म्हणणार आपण खऱ्या पद्धतीने वैराग्य. त्याला आपण युक्त वैराग्य का म्हणतो, कारण आपण आपल्या जीवनाचे जे कार्य आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करतो, भगवंतांच्या आणि भक्तांच्या सेवेमध्ये युक्त करतो, आपण लावतो तिकडे, आणि आपण कर्मबंधनातून मुक्त होतो आणि आपलं मन पूर्ण शुद्ध राहतं. काल्पनिक आणि बनावटी वैराग्य समाजामध्ये अशांती निर्माण करते. कसं काय, आपण बघितलं कितीतरी लोक आहेत, कितीतरी आता बाबा बुवा झाले जे वैरागी बनून भरपूर प्रवचनं देत होते, भरपूर नावं पण कमवली, पण त्यांचं कसं होतं, वैराग्य मर्कट वैराग्यासारखं होतं, खोटं वैराग्य होतं त्यांचं. ते पूर्णपणे आत्मधन शुद्ध नाही आहेत म्हणून त्यांच्याकडनं काय झाली आहेत, पाप कर्म झाली आहेत आणि त्यांनी भरपूर हाहाकार मचवला आहे. आंधळे फॉलोअर्स त्यांच्या मागे लागलेत, ब्लाइंड फॉलोअर्स आपण म्हणतो, ते एकदम वेडे झालेत. आणि अशा
इनोसंट लोकांचं काय झालंय, आध्यात्मिक पतन झालंय. म्हणून समाजासाठी खूप अशांती निर्माण करतात. आपल्याला आधीच जे इग्नोरंट लोक आहेत, जे अंधकारामध्ये आहेत, जे अज्ञानी जीव आहेत, त्यांना आपण ज्ञानी बनवायचं आहे, त्यांना या अंधकारातून बाहेर काढायचं आहे. पण जर ही लोक अशा खोट्या बुवा बाबांच्या मागे जाऊ लागली, अशा खोट्या गुरूंच्या मागे जाऊ लागली, साधूंच्या मागे जाऊ लागली, तर त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचं काय होतं, पतन होतं. त्यांना खरा साक्षात्कारचा मार्ग नाही भेटत. जसं कोण पोरगं रस्ता हरवलंय, तर त्याला करेक्ट मार्ग दाखवायचा आहे त्याच्या घरापर्यंतचा, पण त्याला चुकीचा मार्ग दाखवला तर आपण काय करू, त्या पोराला अजून पर्क करू, त्याला अजून त्याच्या आईवडिलांपासून आपण दूर घेऊन जाऊ. तर असे हे खोटे बुवा बाबा फकीर जे कोणी आहेत, ते काय करतात, आपल्याला अजून देवापासून लांब घेऊन जातात, आपल्याला अजून भक्तीपासून लांब घेऊन जातात, आपल्या खऱ्या जीवनाच्या साक्षात्कारापासून लांब घेऊन जातात. म्हणून ट्रू रिनन्सिएशन आणि फेक रिनन्सिएशन आपल्याला समजायला पाहिजे. युक्त वैराग्य आणि मर्कट वैराग्य आपल्याला समजायला हवं. तर ह्याबद्दलची पण माहिती भगवंत देतात. म्हणतात ते मिथ्याचारी आहे. प्रॉपर अंडरस्टँडिंग शिवाय जर आपण आणि आत्मशुद्धीशिवाय, प्रॉपर अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तुम्हाला भले आत्मज्ञान झालं असेल, काही वेळेस काय होतं, लोकांना पंडित्य येतं, म्हणजे त्यांचा शास्त्रावरचा अभ्यास सखोल असतो, पण आत्मचरित्रामध्ये काही उतरवलेलं नसतं. तर अभ्यास चांगला आहे म्हणून ते भरपूर प्रवचनं देऊ शकतात, बोलू शकतात, पण जर आत्मचरित्र शुद्ध नसेल तर ते साधू किंवा गुरु बनू नाही शकत. का? कारण असे जर साधू आणि गुरु बनले तर ते लोकांना भलेही करेक्ट गोष्टी सांगतील, पण त्यांना ते प्रॅक्टिकली शिकू नाही शकणार. आचार्य बनायचं आहे, नुसतं टीचर बनून फायदा नाही आहे. आचार्य म्हणजे टीचर म्हणजे शिक्षक, तो शिकवतोय फक्त, पण आचार्य काय करतो, तो त्याच्या एक्झाम्पलने शिकवतो, त्याला बघून आपण शिकतो. अरे असं केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू कोण आहेत? चैतन्य महाप्रभू हे स्वयं कृष्ण आहेत, राधा कृष्ण नाही अन्य, हे चैतन्य महाप्रभू आहेत. त्यांनी अवतार का घेतला या कलियुगामध्ये? त्यांचा छन्न अवतार म्हणला जातो. का घेतला त्यांनी अवतार? हे छन्न रूपामध्ये ते संन्यासी बनले, कारण त्यांनी स्वतः भक्ती कशी करायची हे दाखवून दिलं लोकांना. आहे विजिबल आहे, मी मगाशी शेअर नव्हती केली. तर हे आपल्याला समजलं पाहिजे वास्तविक आणि स्क्रीन नाही दिसत प्रभूजी. प्रभूजी नाही अजून नाही दिसत दिसत? नाही. हा प्रभू, स्क्रीनच नाही दिसत आहे तुमची, ब्लॅक स्क्रीन आहे. अच्छा, मी परत एकदा शेअर करतो. मे बी काहीतरी गडबड झालं शेअरिंग मध्ये. आय थॉट आय हॅव शेअर्ड प्रॉपरली. आता दिसतीये का? हो प्रभूजी, आता दिसलं. थँक्यू. तर आपण या वास्तविक आणि काल्पनिक वैराग्याबद्दलच बोलत होतो. माझं चार्जिंग कसं काय लो झालं ते कळत नाही मला. होते ना, लावलं काय नाही. हां, हे निघालं इकडनं. ओ सो सॉरी. बरं झालं ते पण बघितलं, नाही तर मध्येच लॅपटॉप बंद झाला असता. ओके, हे चार्जिंग पण स्टार्ट झालं. सॉरी ह्या व्यथ्याबद्दल. तर आपण हे बघितलं युक्त वैराग्य आणि मर्कट वैराग्याचं इम्पॉर्टन्स. तर आपल्याला युक्त वैराग्याकडे वळायचं आहे, मर्कट वैराग्याकडे नाही. काही आम्ही पण माझ्या संपर्कात आलेले असे भक्त आहेत काही, म्हणजे जे नवीन येतात, शिकतात आणि त्यांना असं वाटतं की आपण तर सगळं सोडलं पाहिजे, एकदम सगळं काही सोडून देतात आणि नंतर मग त्यांना त्रास व्हायला लागतो. तर आपण स्टेप बाय स्टेप स्लोली प्रॉपरली फॉलो करून समजून बुजून आणि लॉजिकली पुन्हा आपल्याला जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून भक्तीमध्ये पुढे वाढायचं आहे. म्हणजे अंधळेपणाने काही फॉलो नाही करायचं, समजून बुजून पुढे चालायचं आहे. दॅट इज व्हॉट इज युक्त वैराग्य. तर महत्त्वपूर्ण शिक्षा काय याच्यामध्ये, जर आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचं आहे तर कपडे व घर न बदलता मानसिकता बदला. काही वेळेस आपण आपला एक्सटर्नल बदलतो, तिलकधारी बनतो, कंठी घालतो, भगवा कपडे घालतो, काय अजून करतो, बट इंटरनली जर काही बदललं नसेल, वी शुड डेव्हलप द हार्ट ऑफ अ वैष्णवा. भक्तिमय जीवनासाठी एका भक्तासारखं हृदय बनलं पाहिजे. जसं हृदय आपल्या हनुमानांचं आहे, जसं हृदय आपल्या तुकाराम महाराजांचं आहे, तसं सुंदर शुद्ध हृदय आपल्याला बनवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला साधू संग केला पाहिजे. अशा साधूंकडनं शिकलं पाहिजे जे खरोखर ज्यांनी आपलं जीवन बदललं आहे. वेन यू आर स्टडिंग एनी स्पिरिच्युअल सब्जेक्ट, जर तुम्ही कोणता आध्यात्मिक विषय
आपण जर स्टडी करत असतो तर आपण स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे की माझ्यामध्ये बदल होतोय का, माझ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या भोगाच्या वृत्तीने होत आहेत की त्याबद्दल मला विरक्ती निर्माण होते. माझ्या इच्छा कशा आहेत, भगवंतांच्या भक्तीप्रती आहेत, भगवंतांच्या सेवेप्रती आहेत, माझा सेवाभाव वाढतोय की माझा भोग विषयबद्दल अजून आसक्ती वाढती आहे. तर हे आपल्याला मेजर करत राहिलं पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की आपण भक्तीमध्ये पुढे जातोय की मागे जातोय. आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं वैराग्याबद्दलचं अजून एक भगवंतांनी कसं युक्त वैराग्य आपण करू शकतो ह्याबद्दल ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. तर यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोकायाम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. तर भगवंत काय सांगतायत, श्री विष्णू प्रत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरतात. म्हणून हे कौंतेय तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. तर या श्लोकामध्ये भगवंत युक्त वैराग्य कसं करायचं याबद्दलची माहिती देत आहेत. तर काय सांगतायत की यज्ञ करायचं. यज्ञ म्हणजे काय, नियत कर्म करणं म्हणजे एक यज्ञच आहे. तर यज्ञ म्हणजे नुसतं हवन कुंड उभं करणं, त्याच्यामध्ये हवन सामग्री टाकणं आणि तोच यज्ञ का नाही. आपण विवाह यज्ञ म्हणतो, विवाह यज्ञ आहे आपण. म्हणून जर आपण आपल्या वैदिक शास्त्राचा आढावा घेतला, आपल्या वैदिक जीवनाचा आढावा घेतला तर लहानपणी मुंज करतात त्यावेळेस यज्ञ करतात, लग्न करतात त्यावेळेस यज्ञ करतात, षष्टी करतात म्हणजे ज्यांची 60 कंप्लीट झाले त्यावेळेस ते यज्ञ करतात. आपण बघतो आपल्या जीवनामध्ये भरपूर सारे यज्ञ असतात. हवन, आपण घर घेतो, होम करतो, यज्ञ करतो. तर तो यज्ञ करतो म्हणजे काय, नुसतं आपण हवनकुंड आणतो आणि त्याच्यामध्ये यज्ञ करतो तो का. तर यज्ञाचा अर्थ असा आहे की जे काही मी करीन ह्या ठिकाणी, जे काही मी या विवाह बंधनामध्ये पडल्यानंतर जे काही कार्य करीन ते भगवंत मी तुझ्यासाठी समर्पित करीन. जेव्हा मी 12 वर्षाचा असताना किंवा 9 वर्षाचा असताना मुंज करतो आणि त्याच्यापुढे मी माझा अभ्यास, ॲक्च्युली तेव्हा खरा अभ्यास सुरू होतो कुमार अवस्थेमधनं. तर त्यावेळेस ते कुमार अवस्थेच्या पुढच्या अवस्थेमध्ये काय तो अभ्यास करणार आहे, तो वैदिक अभ्यास करणार आहे. आणि तो अभ्यास तो कशासाठी वापरणार आहे, भगवंतांच्या भक्तीसाठी वापरणार आहे. घर घेतो त्याच्यामध्ये आपण शांती करतो किंवा आपण वास्तू म्हणतो ना, वास्तूची पूजा करतो. तर ती वास्तू आपण त्या पूजेचा अर्थ काय आहे की आपण भगवंतांच्या सेवेसाठी वापरणार, तिकडे भक्तांना बोलवणार, भक्तांना त्यांना प्रसाद खाऊ घालणार. आणि यज्ञाला आपण जे ऑफर करतो ते आपण आपल्यासाठी. तर नियत कर्म करणं, आपल्या घरदाराला सांभाळणं ते नियत कर्म आहे. आपल्या स्वतःला सांभाळणं ते एक नियत कर्म आहे. ते नियत कर्म करणं सुद्धा एक यज्ञ आहे. तो यज्ञ कोणासाठी करायचा आहे, श्री विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी. तर तो आपल्या कर्मबंधनात टाकत नाही, नाहीतर फक्त स्वतःच्या भोग आणि ऐश्वर्यासाठी जर कर्म केले असतील तर ते आपल्या कर्मबंधनात टाकतील. तर ह्या सुंदर अर्थ आहे या. आणि भगवंताने आपल्याला सांगितलं की वैराग्य, युक्त वैराग्य म्हणजे काय, वैराग्याचा उत्तम मार्ग श्री विष्णूच्या प्रसन्नतेकरता कर्म करणं आणि त्याचा लाभ काय, पाप बंधनापासून मुक्ती आणि भगवत धामामध्ये प्रवेश. का, कारण निरंतर आपण भगवंतांचं चिंतन करत कर्म केले तर आपली जी मानसिकता आहे, आपला जो विचारधारा आहे ती कृष्णमय होईल, प्रेममय होईल. आणि आपण सदैव अंतकालेचं माम स्मरून, म्हणजे भगवंत म्हणतात अंतकालेचं नारायण स्मृती. जेव्हा आपल्या भगवंताची शेवटच्या क्षणाला जर भगवंतांची स्मृती झाली तर आपण भगवत धामामध्ये जाऊ. तर आपलं जीवन कसं पाहिजे, सदैव भगवंतांच्या गोष्टींशी जोडलेलं पाहिजे. वी शुड ऑलवेज रिमेन कनेक्टेड टू गॉड, कृष्णाशी. आणि जर असं जीवन आपण जगलं तर शांती आणि सुखद जीवन. म्हणून भगवंत सांगतात काय, भगवद्गीता कशी आहे, सुसुखम कर्तुम अव्ययम, आनंदमय आहे, सुसुखम आहे, आनंदमय आहे. जर आपण भक्तीमध्ये आहोत, आपण अध्यात्माचं पालन करत आहोत आणि आपण आनंदी नाही आहोत, आपल्याला सतत दडपण आहे, टेन्शन आहे, अँझायटी आहे, तर म्हणजे आपण प्रॉपरली फॉलो नाही करत आहे, हा त्याचा अर्थ आहे. कारण भक्तीमध्ये आल्यावरती व्यक्ती ऑटोमॅटिकली प्रसन्न राहतो, सतत आनंदी असतो, त्याला टेन्शन नसतं कशाचं जास्त. भौतिक जीवनाचं कसलं टेन्शन नसतं. आध्यात्मिक जीवनाबद्दल तो एखाद्या वेळेस अँक्शियस असेल की अरे माझी भक्तीमध्ये प्रगती का होत नाही, मी 16 माळाचे 32 माळा का नाही करत आहे, अशी इच्छा होऊ शकते त्याला, त्याबद्दलची अँझायटी असू शकते. पण
त्याला भौतिक जीवनाची अँक्सायटी नसणार, त्याला भौतिक जीवनाचा त्रस्तपणा नसणार. म्हणून वैराग्याचा उत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कर्म. तो आपल्या वैराग्याचा उत्तम मार्ग, आणि त्याला आपण म्हणतो युक्त वैराग्य. नेक्स्ट आहे महत्त्वपूर्ण शिक्षा. जेव्हा कर्तव्यामध्ये संतुलन ठेवाल तेव्हा जीवनात शांती आपोआप येईल. आणि लक्षात ठेवा, केवळ स्वधर्म नाही तर सनातन धर्माचे देखील पालन करायचे. तर शांती आपोआप येण्यासाठी काय करायचं, आपले दोन्ही कर्तव्य बॅलन्स ठेवायचे. ड्युटी टुवर्ड्स युअर बॉडी, ड्युटी टुवर्ड्स युअर सोल. तर हे दोन कर्तव्य आपल्याला लक्षात ठेवायचे. स्वधर्म आणि सनातन धर्म हे दोन्ही लक्षात ठेवायचे प्रॉपरली. ही महत्त्वपूर्ण शिक्षा आपल्याला घ्यायची आहे. आणि जो काही आपण अभ्यास पुढे करणार आहोत ह्या शिक्षांना लक्षात ठेवून, असं नाही की हा अभ्यास केला तर सोडून दिला तर नवीन बघायचं नाही, हे पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला. तर हे दोन कर्तव्य अजून चांगल्या पद्धतीने कसे बॅलन्स करायचे हे समजायचं आहे. ह्या कर्तव्यांना पालन करण्यामध्ये आपल्याला काय अडथळे येतात हे समजायचं आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला कार्य करत पुढे सरकायचं आहे. तर हे झालं वैराग्याबद्दलचं. आता आपण बघणार आहोत योगा लॅडर म्हणजे काय. दोन्ही कर्तव्य बॅलन्स करत आपल्याला काय करायचं आहे, भक्तीमध्ये उन्नती करायची आहे, प्रगती करायची आहे. आणि ती प्रगती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वरच्या पायरी चढाव्या लागतील. वरच्या पायरी चढणं म्हणजे काय, यू हॅव टू क्लाइंब द लॅडर. शिडी चढायची आहे. कशाची शिडी, यशाची शिडी. आणि तो यश काय आहे, भगवत प्राप्तीचं यश, भगवत प्रेमाचं यश प्राप्त करायचं आहे, आणि त्याच्यासाठी ही शिडी चढायची. तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं माहिती घेणार आहोत. तर या 3.13 याच्यामध्ये भगवंत काय सांगतात, यज्ञशिष्टाशिनो संतो मुष्यन्ते सर्व किलबिषय भुंजते तव अगम पापा ये पश्यन्ते आत्म कारणात. काय सांगतात भगवंत, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. तर म्हणून इकडे नैवेद्य दाखवणं भगवंतांना, तर पापाची पायरी सोडायची असेल आणि आपल्याला पाप पुण्याच्या पुढे भक्तीकडे जायचं असेल तर काय करायचं आहे, जे आपण बनवतो ते भगवंतांना ऑफर करून खायला सुरुवात करा. म्हणून प्रसादाला खूप महत्त्व आहे. आपण जे काय बनवतो ते भगवंतांना भोग दाखवून मग त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. तर भगवंत त्याच्यातनं पाप काढून टाकतात. कारण की जगण्यासाठी कमीत कमी खाणं तर आवश्यक आहे, आणि खाण्यासाठी आपल्याला जेवण बनवणं आवश्यक आहे. तर जेवण बनवण्यासाठी ते कर्म करणं आवश्यक आहे. आणि ते कर्म जर फक्त आपण आपल्या इंद्रियासाठी करत असू तर ते आपल्याला बंधनाचं कारक बनतं. पण तेच जर आपण भगवंतांना ऑफर केलं, म्हणून भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. काही नाही, ते मला फक्त पत्र पुष्प फल आणि तोयम म्हणजे काय, पाणी, फळ फ्रूट, पुष्प हे ऑफर करा. कसं, तर तद भक्त्या उपहर्तम, प्रेमाने मला ऑफर करा. असं नाही की भगवंता हे बघा हे माझं आहे, मी तुम्हाला थोडंसं दाखवतोय, ह्याच्यातनं पाप काढा आणि म्हणजे मी पापमुक्त होईन, असं नाही. प्रेमाने भगवंत तुझं आहे. एक सुंदर मी उदाहरण ऐकलं होतं की आपण जर लाईक ॲज अ वडील आपण आपल्या घरी जातो आणि आपण काहीतरी मिठाई घेऊन येतो आपल्या मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी, आणि ती मिठाई आपण पोरांना देतो आणि पोरं तुटून पडतात त्याच्यावरती, तेवढा आनंद नाही येत. पण जर मुलाने तीच मिठाई पहिले घेतली आणि तुमच्या तोंडात दिली, तुम्हाला दिली खायला, पप्पा हे घ्या, तुम्ही घ्या पहिले, तर वडिलांना लगेच आनंद होतो. बघायला गेलं तर त्याच्या वडिलांनीच ती मिठाई आणली आहे, ते खाणार पण आहेत, त्यांच्या पैशाने आणली आहे. ते मुलाने काय केलं, फक्त ती उचलून त्याच्या वडिलांना दिली. त्या वडिलांना खूप आनंद होतो, यारे किती माझ्या बाळाला माझी काळजी आहे, माझ्याबद्दल प्रेम आहे. तसंच भगवंत पण आपलं प्रेम बघतात. ही इज ओनली लुकिंग ॲट युअर इंटेन्शन. तुम्हाला सगळं काही प्राप्त, हवा पाणी वायू सगळं काही तुम्हाला मिळतं आहे ते भगवंतांच्या कृपेमुळे मिळतं. भगवंतांनी जर आपल्याला हे काढून घेतलं एका क्षणात सगळं संपून जाईल. नुसती हवा बंद केली भगवंतांनी तर आपण गुदमरून मरू. सूर्याचा प्रकाश त्याने बंद केला तर आपल्याला अन्न भेटणार नाही. हां, या पृथ्वीमध्ये थोडासा फेरबदल केला तर पृथ्वी संतुलन होऊन समुद्रात पडून जाईल. तर भगवंत हे सगळं मॅनेज करतायत कोणासाठी, आपल्यासाठी दिलाय, आपल्याला चान्स दिलाय त्यांनी. तर आपल्याला तो त्यांच्याकडे प्रेम स्वरूपाने परत जे आपल्याला मिळालं आहे ते भगवंताला प्रेम स्वरूपाने अर्पण करायचं आहे, आणि मग त्याचा आपण उपभोग घ्यायचा आहे ॲज अ प्रसाद म्हणून,
की भगवंत तुझी कृपा आहे माझ्यावरती. आणि जर आपण अशा भावनेने, कारण की भगवंत कसे आहेत, भावनांचा तू भुकेला, भावग्राही जनार्दन भगवंत आहेत. आपली भावना जेव्हा ते बघतात की अशी प्रेमळ भावना आहे, तर भगवंत आपल्याला लगेच आमंत्रित करतात भगवत भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी. आपण एक पायरी पुढे चाललो तर भगवंत आपल्याकडे 10 काय 100 पायऱ्याने वर पुढे येतात आपल्याकडे. हे आपल्याला समजायचं आहे. गजेंद्र मोक्षमध्ये जेव्हा गजेंद्र प्रार्थना करतो की बाबा मला तुम्ही हवात भगवंत, आधी तो स्वतःची सुटका या क्रॉकोडाईलने व्हावी म्हणून करतो, पण नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की मला कोणी वाचू शकत नाही, फक्त भगवंत, आणि मला वाचवायचं तर ते माझ्या या आत्म्याला वाचवा म्हणून जेव्हा ते प्रार्थना करतात, तेव्हा भगवंत त्यांचा गरुड सोडून येतात. ते गरुडाला खांद्यावर उचलतात. गरुड भगवंतांना उचलतात ना, पण इकडे काय करतात, भगवंत गरुडाला खांद्यावर उचलून घेऊन येतात, कारण की गरुडापेक्षा फास्ट भगवंत येतात त्यांच्या भक्ताला वाचवण्यासाठी. आधी क्रॉकोडाईलचा उद्धार करतात आणि मग गजेंद्रचा उद्धार करतात. तर अशा पद्धतीने आपण बघतो की कितीतरी सुंदर सुंदर उदाहरणं आपल्या श्रीमद भागवतममध्ये आहेत, आपल्या शास्त्रामध्ये आहेत, की प्रेमाने जर भगवंतांची भक्ती केली तर आपण सगळ्या पापातनं मुक्त होतो, कर्मबंधनातनं मुक्त होतो आणि भक्तीमध्ये आपण पुढे सरतो. तर योग मार्गाची ही शिडी, त्याच्यामध्ये काय, भोग आणि आसक्तीमध्ये राहणारे जे पशुमय जीवन आहे आणि कर्मकांड करणारे लोक आणि कर्मयोग करणारे लोक, तर ही पहिली शिडी आहे. त्याच्या खाली जे आहे ते ग्राउंड आहे, जमीन आहे ती, तर ती योगाच्या शिडीमध्ये पण येत नाही. तर पहिलं काय, जे पशुमय जीवन आहे. तर पशुमय जीवन कसं आहे, पशुमय जीवन म्हणजे जे फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून यांच्या मागे कार्य करणारं आहे. तर जीवन जगण्याचे 2 मार्ग, पाप आणि पुण्य. तर पशुमय जीवन आहे तर पाप पूर्ण पुण्य जीवन आहे. कर्मकांड थोडंफार पुण्याचं जीवन आहे, पण ते पण पूर्णपणे भोग आणि ऐश्वर्याशी लिप्त आहे. तर योग्य वेळी योग्य भगवंत काय करतात, शरीराच्या भरण पोषणासाठी आपण जी विधी सामग्री आपण वापरतो ती शेवटी भगवान श्रीकृष्णापासून आपल्याकडे मिळालेली आहे. म्हणून आपल्याला जे काही मिळालं ते भगवंताच्या सेवेला वापरणं फार आवश्यक आहे. जर आपण ते भगवंताच्या सेवेला नाही वापरलं, भगवंताला समर्पित करून नाही वापरलं, तर आपण काय करतो, पापच खातो. म्हणून आपण समजायला पाहिजे की ॲनिमलिस्टिक जीवन जगण्यात काहीही अर्थ नाही. तर आणि दुसरं एक अजून मला इकडे सांगायचं होतं की लोक विचार करतात की जे भौतिक दृष्टिकोनाने पूर्णपणे लिप्त आहेत आणि असं जीवन जगतायत, ते ॲक्च्युली खूप आनंदी दिसतात. जसं ऑफिसमध्ये जो गडबड करतो त्याला प्रमोशन मिळतं आहे, जो खोटं बोलून पदव्या मिळवतोय त्याला पण उच्च पदवी मिळते. तर लोक विचार करतात, अरे हा एवढा व्यक्ती पाप करतो पण हा तर सुपर मोठ्या महलात जाऊन राहतोय, एवढ्या लोकांना मारलं, टेररिस्ट आहे, पण तो किती आनंदाने जगतोय. पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्गाचे नियम हे कसे आहेत, इम्पार्शल आहेत. ते सगळ्यांना बरोबर समतोल, ते परफेक्ट न्याय देतात. निसर्गाचे नियम, लॉ ऑफ नेचर इज व्हेरी परफेक्ट. ते परफेक्ट माणसाने बनवलेत, व्यक्तीने बनवलेत. ते परफेक्ट व्यक्ती कोण आहे, भगवंत स्वतः. त्यांनी हे निसर्गाचे नियम बनवलेत आणि ते परफेक्ट आहेत. आज भले आपल्या दृष्टीला ते लोक आनंदी दिसत आहेत, पण त्यांची पुढे काय गती होणार आहे याचा आपल्याला अंदाजा नाही आहे. आणि ह्याच्यासाठी कर्माचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आपण बघतो ना, कर्मा इज अ बीच असं म्हणतात, आणि इट रिअली हॅपन्स. जो जसा वागलाय, मला एक लेक्चरमधलं एक आठवतं, एक व्यक्ती होता जो ऑस्ट्रेलियामध्ये, त्याचं खूप मोठं रेस्टॉरंट होतं. तो काय करायचा, लोकांना सांगायचा की तुम्ही फिश चूज करा. त्याच्याकडे मोठा फिश टँक ठेवलेला, वेगवेगळ्या प्रकारचे फिश ठेवलेले, आणि तो लोकांना सांगायचा की तुम्ही फिश चूज करा आणि तुमच्यासमोर तुम्ही चूज केलेला फिश ते फ्राय करून तुम्हाला मस्त टेस्टी डिश बनवून देणार, आणि ते लोक खायचे. त्या माणसासोबत काय झालं असेल तर, ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला माहिती असेल की सतत अग्नी पेटत असतो जंगलांमध्ये. तर जेव्हा जंगलांमध्ये अग्नी पेटतो त्या जंगलाची अग्नी विझवण्यासाठी त्यांनी काय बनवलेले, एक हेलिकॉप्टरयुक्त हे फायर ब्रिगेड बनवलेली. तर ते काय करायचे, पाणी कुठून उचलायचे, जे पॉन्ड आहे, स्विमिंग पूल आहे, अशा ठिकाणी जाऊन ते पाणी सक करायचे. मोठे सक्शन पंप होते त्यांच्याकडे, त्याच्यातनं पाणी सक करायचे आणि ते पाणी जाऊन त्या जिकडं आग लागली आहे जंगलामध्ये त्या जंगलाच्या वर टाकायचे. तर एकदम फास्ट स्विफ्टली काम करावं लागायचं. ते अनाऊन्स वगैरे करायचे. तर एकदा काय झालं, हा व्यक्ती त्याच्या महलासारखं घर, त्याचं स्विमिंग पूलमध्ये बसून काय काय करत होता, त्या घराच्या जवळ पाऊंड होतं तिकडे बसून ते फिशिंग करत होता, काय करत होता तिकडे बसून. आणि
हे मोठे मोठे हेलिकॉप्टर आले, त्याला काय समजायच्या आत त्यांनी ते सक्शन पाईप टाकलं आणि त्याला पाण्यासकट सक केलं आणि कुठं टाकलं, त्या आगीत टाकलं. तर कर्मा इज अ बिच. त्याने एवढ्या लोकांकडनं हे कर्म करून घेतलं, त्याच्यासोबत हे घडलं. तर कर्मा विल वर्क. योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल. त्यामुळे मी जर आज पाप कर्मामध्ये वृत्त आहे तर मी आज सुखी आहे, लोक सुखी दिसत आहेत म्हणून मी पण सुखी होईन, ही अशी धारणा पालन करणं फार हानिकारक आहे. आपल्याला जसं इफ यू प्रोटेक्ट धर्मा विल प्रोटेक्ट यू. जर आपण नियमांना लागून चाललो, संलग्न होऊन चाललो, तर आपला काय म्हणतात त्याला यश निश्चित आहे. पण जर नियमांना तोडून चाललो तर पुढे कधी ना कधी आपल्याला त्याचा फार भयानक त्रास होणारच आहे. म्हणून आपल्याला निसर्ग नियमांच्या बद्दल स्वतःला शिक्षित करणे ही आपली जबाबदारी आहे. मला हे माहीत नव्हतं म्हणून मला याच्यातनं क्षमा करा असं पण नाही म्हणू शकत. जर आपण कुठेही कोणत्या कंट्रीमध्ये गेलो आणि तिकडचे नियम नाही फॉलो केले तर त्या कंट्रीच्या न्यायानुसार आपल्याला ती शिक्षा होईलच. मला हे माहीत नव्हतं. प्लॅटफॉर्मवरती मी गेलो आणि म्हटलो मला माहीत नव्हतं तिकीट काढायचं आहे, तर मला तो फाईन मारणारच आहे. तर नियम चुकून तोडणं हे एक्सक्यूज नाही आहे. आपली जबाबदारी आहे ती. भगवंताने आपल्याला ती बुद्धी दिली आहे म्हणून तर काय म्हटलं, धर्मो ही एको अधिको विशेषो. धर्मच एक आहे जो आपल्याला आणि पशूंना विलक्त करता. म्हणून आपण बघणार आहोत आता पशुजीवन कसं आहे ते. पशुजीवन प्राण्यांसमान जीवन जगणं म्हणजे भोग आणि आसक्तमध्ये लिप्त राहणं म्हणजे काय, आहार निद्रा भय मैथून ह्यामध्येच आपण व्यस्त राहणं. तर अशी व्यक्ती कशी असते, कर्मी व्यक्ती, त्यांना म्हणतात कर्मी. ते नुसतं काम वासनेपोटी किंवा भोग ऐश्वर्य मिळवण्यासाठी आसक्त व्यक्ती असते. ती फक्त शोध असते मला आहार कुठं मिळेल, निद्रा कुठं मिळेल, भय कुठं मिळेल, मैथून कुठं मिळेल. तर त्यांच्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक राहिला, तर पशु हे रस्त्यावर करेल, हा व्यक्ती एका सोफिस्टिकेटेड बंगलोमध्ये करेल, हॉटेलमध्ये करेल, घरामध्ये करेल त्याच वस्तू. पण ही इज ऑल्सो डुईंग द सेम थिंग. ही इज ऑल्सो स्लीपिंग, इटिंग, मेटिंग, डिफेंडिंग अँड द ॲनिमल्स आर ऑल्सो डुईंग द सेम थिंग. तर प्राण्यांसारखं जीवन जगणं हे काही बुद्धिमत्ता नाही आहे. प्राण्यांना पण बुद्धी आहे, पण ती बुद्धी कशाबद्दल संकुचित आहे, आहार निद्रा भय मैथून. आपली पण बुद्धी जर आपण त्याच गोष्टींशी लिमिटेड ठेवली, मी माझं बुद्धी वापरेन की मी कसं ऑटोमॅटिक करीन काही गोष्टी, माझ्या जेवणावरती ऑटोमॅटिक फूड आलं पाहिजे. प्राण्याला हंट करावं लागतं, आपण ते ऑटोमॅटिक आणलं तर ती माझ्या बुद्धीचा मी काही विकास नाही केला आहे. तोही आहार मिळवतोय, मीही आहारच मिळवतोय. आपण त्या व्यतिरिक्त काय करतोय ती गोष्ट आपल्याला रिडिफाईन करते ॲज अ ह्युमन. म्हणून प्राण्यांसारखं जीवन जगण्यात काहीही आनंद नाही आहे. आणि वेदांवरती अविश्वास दाखवतात ही लोक, जे कर्मी लोक असतात. म्हणून काही आपण असे कर्मी लोक बघू, त्यांना आपण वेदशास्त्र भगवद्गीता याबद्दल सांगितलं की ते एकदम हे सगळं मला नका सांगू असंच बोलते तुम्हाला, यात काही तथ्य नाही आहे म्हणणार. हे पुरातन काळाचं आहे, पुरातनमध्ये आजच्या युगाला एक ॲप्लिकेबल नाही. तर हे आजच्या युगाला कम्प्लिटली ॲप्लिकेबल ज्ञान आहे. आणि असं का करतात ते, कारण की जेव्हा ते वाचतील त्यांच्या स्वतःचे काही रूल्स असतात, त्यांना स्वतःच्या स्वार्थी स्वभाव असतो, त्यांचा आत्मकेंद्रित असतात, ते त्यांचं स्वतःची भोगवृत्ती दिसत असते नुसती. म्हणून ते लोक काय करतात, ह्या अशा सगळ्या शास्त्रांना अतथ्यपूर्ण आहेत म्हणून असं त्यांना त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि ते स्वतःला अजून अंधकारामध्ये अंधकूपामध्ये घेऊन पोचवतात. म्हणून महत्त्वपूर्ण शिक्षा काय आहे याच्यामध्ये, अध्यात्माशिवाय नैतिकता, मॉरॅलिटी, त्यांची पण काही मॉरॅलिटी असते. ते लोक पण म्हणतील की आम्ही पण चांगले कामं करतो, भूखे को रोटी देते हैं हम, तो हम अच्छा काम करते. मी 4 रोटी घेतली तर मी 1 रोटी द्या, ते चांगली गोष्ट आहे. बट दॅट इट सेल्फ इज नॉट इनफ. तुम्ही सगळ्या उपाशी लोकांना देताय का, नाही. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही नैतिकता ही अध्यात्माशिवाय असेल तर ती कशी असते, सेल्फ सेंटर्ड आणि सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह असते, तात्पुरता असते, टेम्पररी असते किंवा लिमिटेड असते. ती सगळ्या गोष्टी कव्हर नाही करत. जसं मी म्हणेन की मी ॲज अ मॉरल ड्युटी माझ्या आसपासमध्ये जो कोणी भिकारी आहे त्याला मी खाऊ घालतो, तर माझी ही मॉरल ड्युटी. बट बाकी मी कशाला मानत नाही, तर मी फक्त त्या एवढ्याच भिकाऱ्याला खाऊ घालतो. मी सगळ्या भिकाऱ्यांना खाऊ घालतोय का, नाही. मी काय मोठं कार्य नाही करत आहे. इट इज नॉट बिग थिंग. तर या भौतिक जीवनामध्ये मला काही फायदा होईल त्याचा, माझं ते पुण्यकर्म होईल, ते कारण की वेदशास्त्रामध्ये आहे चॅरिटी करणं वगैरे, पण ते कर्मकांडामध्ये जाईल. पण दॅट इट सेल्फ इज नॉट गोइंग टू गिव्ह मी फ्रीडम फ्रॉम, कशापासून फ्रीडम,
जन्म मृत्यू जरा व्याधी यापासून माझी मुक्तता नाही आहे. जर मी निसर्गाचे नियम मोडणार असेन तर ह्या नैतिकता माझी मला वाचवणार नाही आहे. मी भले कोणाला काही देत असेन, म्हणजे मी चोरी करीन आणि मी त्या चोरीचा पैसा कोणत्या गोरगरिबांना देईन आणि थोडा माझ्यासाठी वापरीन. मी गोरगरिबांची मदत करतोय म्हणून मला पोलीस सोडून देणार आहे का? नाही. तू त्या चोरीचं तुला शिक्षा. निसर्गाचे नियम मोडले, जर या स्टेटचे नियम मोडले तर आपल्याला शिक्षा होणार. निसर्गाचे नियम मोडले तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागणार, आज नाहीतर उद्या. त्याच्यापासून सुटका नाही. तर मग कर्मकांडाकडे आलो तर ही दुसरी लेवल आहे, ग्राउंड लेवलच आहे, पण ती अजून पहिली पायरी आपण नाही आलो. कर्मकांड करणारे लोक काय करतात? वेदांना स्वीकृती देतात, है ना. त्यांचं म्हणणं काय की वेदशास्त्र जे आहे ना त्याच्यानुसार आम्ही कर्म करू. त्यांची श्रद्धा आहे वेदशास्त्र. तर वेदशास्त्रांवरती त्यांची विश्वास आहे, पण त्यानुसार ते कार्य पण करतात. पण त्यांचं सगळं कार्य कशासाठी? भोग इच्छा करण्यासाठी. म्हणजे कोणती पूजा अर्चना जरी केली तर कशासाठी? धनम देही, जनम देही, सुंदरीम देही. माझ्याकडे काय? देही देही. माझं सुंदर घरदार असू दे, मला सुंदर बाळका पोरं असू दे, बायका पोरं असू दे, माझं ऐश्वर्यवान जीवन असू दे. अध्यात्मामध्ये किंचित सुद्धा त्यांना रुची नसते. ते यज्ञ करतील, सगळं काय करतील, पण कशासाठी? की याच्यातनं मला माझ्या भौतिक जीवनामध्ये प्रगती होऊ दे. तर आपली प्रार्थना नुसती भौतिक जीवनासाठी असेल तर ती आपल्याला फलदायी नाही, पूर्णपणे आपल्याला उपयुक्त नाही. ती फल देईल आपल्याला. काय फल देईल? कर्मबंधनाचे फल देईल. कारण कर्मकांडीसुद्धा कर्मबंधनात राहतात. तर आज मी भले एक चपरासी आहे, तर माझे कर्मकांड केल्यामुळे मी पुढच्या जन्मामध्ये ऑफिसर बनीन, मॅनेजर बनीन. बट दॅट इज नॉट गोइंग टू चेंज माय पोझिशन आउट ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड. मी ह्या भौतिक जगातच मध्ये राहणार आहे. या भौतिक जगाचे 3 ताप मला तरी देखील त्रास देणार आहेत. माझ्या 3 तापातनं मुक्ती होणार आहे का? 3 ताप कोणते? आध्यात्मिक ताप, आधिदैविक ताप आणि आधी आत्मिक ताप, आधी भौतिक ताप, है ना. आजूबाजूचे लोक मला त्रास देणारच आहेत. दैविक काही गोष्टी घडल्या, सुनामी आलं, अर्थक्वेक आलं, त्याच्यामध्ये मला त्रास होणारच आहे. आणि आध्यात्मिक त्राप म्हणजे मला माझ्या स्वतःच्या बॉडीपासनं, मनापासनं, शरीरापासनं त्रास होणारच आहेत. या 3 तापांपासून माझी मुक्ती नाही आणि ह्या 4 चक्रांपासून माझी मुक्ती नाही. जन्म मृत्यू जरा व्याधीपासून माझी मुक्ती नाही. तर कर्मकांडसुद्धा आपल्याला फलदायी नाही का? कारण ते फल जे आहे ते फक्त आपल्या कर्मबंधनांमध्ये अडकवणारं फळ आहे. मग आपल्याला कशापासून मुक्ती कशापासून आपल्याला आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते? आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते कर्मयोगापासून. आणि हे कर्मयोगी म्हणजे कोण? तर कर्मयोगीचा जो पहिला प्रवास असतो तो म्हणजे काय? ते सुप्रीम अथॉरिटी ॲक्सेप्ट करतात. ते ॲक्सेप्ट करतात की भगवान श्रीकृष्ण संपूर्ण आहेत आणि त्यांना हे पण कळून चुकतं की भौतिक जीवन कसं आहे? निरर्थक आहे. या भौतिक जीवनामध्ये पण त्यांना जास्त रस नसतो, त्यांना माहिती असतं. ओके. पण ह्यामध्ये पण 2 भाग आहेत, सकाम कर्म आणि निष्काम कर्मयोगी. तर सकाम कर्मी कोण? ज्यांना आध्यात्मिक जीवनाची आवड आहे, त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची आहे, त्यांनी परमेश्वराची स्वीकृती दिली आहे, आत्मज्ञानाची रुची त्यांना निर्माण झाली आहे. पण त्यांच्या कामामध्ये त्यांच्यामध्ये थोडंसं काय आहे? भौतिक इच्छांची अपेक्षा आहे. त्यांना अजून काही भौतिक गोष्टी इच्छा आहे. एक मिनिट टाईम. ओके. तर आपण पुढे जाऊया. निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय? आध्यात्मिक जीवनात अधिक गंभीरता असते त्यांना, तर ते निष्काम कर्मयोगी. तर सकाम कर्म आणि निष्काम कर्मयोगामध्ये सगळ्यात जास्त मोठा फरक काय आहे? तर सकाम कर्मयोग जे त्याचं कर्मफळ मिळतं त्यातला थोडासा भाग भगवंतांना ऑफर करतात आणि उरलेला भाग स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात. आणि निष्काम कर्मयोगी काय करतात? जे काही कमवलं आहे त्यातलं थोडंसं स्वतःच्या भरणपोषणसाठी वापरतात आणि बाकी सगळं काही भगवंतांच्या सेवेमध्ये लावतात. तर ते झाले निष्काम कर्मयोगी. आणि ह्याच्यामध्ये आपण एक योगा लॅडर बघतोय. तर योगा लॅडरमध्ये सकाम कर्म, निष्काम कर्मपर्यंत आपण आलो. ह्याच्या पुढे आपण ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्तियोग करणार आहोत. तर सर्व उत्कृष्ट मी हे कशासाठी दाखवलं आहे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो याच्याबद्दल. तर हा योगा लॅडर कशासाठी मी तुम्हाला दाखवतो आहे? कारण सर्व उच्च जे योग आहे तो आहे भक्तियोग. तर आपण ठरवू शकतो की आपल्याला स्लो प्रवास करायचा आहे भक्तीमध्ये पुढे, की एकदम फास्ट एलिव्हेटरने पुढे जायचं आहे. तर फास्ट एलिव्हेटरने पुढे जायचं असेल तर सर्वात पहिले शरणागती भक्तांकडे, शुद्ध भक्तांकडे शरणागती, साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्तीमध्ये आलं पाहिजे. तर
आपण फास्ट पण प्रोग्रेस करू शकतो किंवा स्लो पण प्रोग्रेस करू शकतो. भगवंताने आपल्याला सगळं ज्ञान दिलं आहे, पण आपल्यानुसार आपण ठरवू शकतो की आपल्याला कसं ते पूर्ण ज्ञान मिळवायचं आहे. आणि आपल्याला उदाहरणात्मक जीवनशैली जगणं म्हणजे काय, कोणासमोर एक उत्कृष्ट उदाहरण, यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत् ए देवे तरोजनः सयत प्रयमान कुरुते लोकस्तत् अनुवर्तते. म्हणजे काय, आपल्याला कोण ना कोणतरी अनुसरण करत असतं. आपण कोणासाठी तरी उदाहरण आहोत, आपण कोणासाठी तरी एक उदाहरण निर्माण करतो. आपले मुलं तरी आपल्याला फॉलो करतात, नाही तर आपले अपत्य कोण रिलेटिव्स तरी आपल्याला फॉलो करतात. म्हणून त्यांच्यासाठी एक उदाहरण निर्माण करणं फार आवश्यक आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला नेता दक्षतेने निवडता आला पाहिजे. तर राजनीतिक असो की आध्यात्मिक असो. तर आपल्याला आपण आध्यात्मिक जीवनाची वार्ता करत आहोत. तर आध्यात्मिक जीवनासाठी आपण शिला प्रभुपादांसारखा एक प्रामाणिक भक्त आपला नेता म्हणून निवडला पाहिजे, ॲज अ लीडर म्हणून, आपला रोल मॉडेल म्हणून निवडला पाहिजे. का, कारण त्यांनी त्यांचं जीवन समर्पित केलं आहे भक्तिमय प्रवास करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी. ही इज द रिअल आचार्य, द ट्रू आचार्य. आणि धर्मग्रंथांमध्ये असे अनेक अजून उदाहरणं आहेत. आपण बघतो प्रामाणिक भक्त आहेत ज्यांना आपण आपला रोल मॉडेल बनवलं. आपण असे रोल मॉडेल बनवतो ज्यांच्या वास्तव्य जीवनाची आपण जर स्थिती बघितली तर फार सुंदर अशी स्थिती नाही आहे त्यांची. जसं कोणी कोणी मायकल जॅक्सनला लीडर बघितलं, पण त्याचं जीवन बघितलं तर कितीतरी पापमय होतं, काय काय अजून त्याच्या जीवनामध्ये गडबडी होत्या. तर आपण तशाच गोष्टी काही जण फॉलो करतात आणि तसेच वेडेवाकडे विचार त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि ते अजून अजून अंधकूपामध्ये जातात. पण आपण जर आपला लीडर शिला प्रभुपादांसारखा निवडला, त्यांनी दिलेल्या शास्त्रांचा, ग्रंथांचा अभ्यास केला, त्यांनी शिकवलेल्या गोष्टींचा, निर्देशनांचं पालन केलं, तर आपण कसं योगा लॅडरमध्ये फास्ट स्पेसने भगवत भक्तीमध्ये पुढे जाऊ आणि आपल्या जीवन सुधरवू. तर केवळ निर्देश दिल्याने कोणी शिक्षक बनत नाही. एक आदर्श शिक्षक तोच म्हटला जातो जो आपल्या व्यक्तिगत आचरणामध्ये आपल्या शिष्यांचे शिकवतो, आपल्या व्यक्तिगत आचरणाने. जसं शिला प्रभुपादांना एका आचार्य आचार्याचं डेफिनेशन काय असतं, जो आपल्या आचरणात आणतो आणि आपल्या आचरणाने लोकांना शिकवतो. ते लोक आहेत. तर एक व्यक्ती होता, ही वॉज क्वाईट वेल टू डू पर्सन. त्याने तो म्हटला की मी प्रभुपादांना असंच फॉलो नाही करणार, आधी मी प्रभुपादांना ऑब्झर्व करणार. तर तो 9 ते 10 दिवस, म्हणजे तो आलेला इस्कॉनच्या सेंटरमध्ये आलेला बाहेरगावी, थोडे दिवस त्याने भक्तांबरोबर सेवा पण केली, पण ही वॉज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट शिला प्रभुपाद ॲज गुरु. आणि त्याच्यासाठी त्याने काय अट घातली की मी 8 दिवस 10 दिवस मला त्यांच्या जवळ राहू द्या, मी त्यांना ऑब्झर्व करीन आणि त्याच्यानंतर मी त्यांना माझा गुरु स्वीकारायचं की नाही ठरवीन. तर त्याने क्लोजली ऑब्झर्व केलं आणि हे प्रभुपादांना माहीत नव्हतं. तिकडच्या काही सेंटरमध्ये 2-3 लोकांना माहिती म्हणून त्याला ती सेवा निवडली. तो 8-10 दिवस प्रभुपादांना ड्राईव्ह करत होता, प्रभुपादांचा निजी सेवक म्हणून कार्य करत होता आणि तो ऑब्झर्व करत होता. त्याने जेव्हा त्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्याने जेव्हा सांगितलं की मी ऑब्झर्व केलं, प्रभुपाद जे बाहेर आहेत तेच आतमध्ये सुद्धा आहेत. म्हणजेच काय, त्यांच्या जीवनशैलीमध्ये जे सामाजिकरित्या त्यांची जीवनशैली आहे, जसं ते लोकांसमोर वागतात तसंच ते आतमध्ये सुद्धा वागतात. म्हणजे कधी कधी आपण ड्युॲलिटी, आपण त्याला म्हणतो द्वंद्व, बाहेर एक चेहरा आत एक चेहरा. जेव्हा आपण घरामध्ये असतो, जेव्हा आपल्याला कोण बघत नाही तेव्हा एक चेहरा असतो. जसं मोस्टली फिल्म स्टार्स बाहेर लोकांसमोर दे विल बिकम ॲक्ट लाईक व्हेरी गुड पर्सन आणि आतमध्ये त्यांचे कितीतरी काळाकांडी चालू असतात. इवन नेते काय आजकालचे बाहेर लोकांना मैं ये हेल्प करूंगा वो हेल्प करूंगा आश्वासनं देतील, पण आतून किती लोकांना लुटताय ते त्यांनाच माहिती आणि त्यांच्या परमात्म्याला माहिती आहे की नाही. तर प्रभुपादांना त्यांनी असं बघितलं की आतून आणि बाहेरून दोन्हीकडनं त्यांचं जे जीवन आहे ते एकदम सरळ, त्याच्यामध्ये काहीही अंतर नाही. आणि ही एक महत्त्वपूर्ण शिक्षा आपल्याला मिळते. आणि हे काही खास उदाहरणं आहेत, यातली काही 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. जसं ऋषिकेश मफतलाल हे एक व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, ते एक सुंदर भक्तसुद्धा आहेत. मफतलाल इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत, भक्ती वेदांत हॉस्पिटलचे चेअरमन आहेत, पण ॲट द सेम टाईम ही इज अ व्हेरी गुड डिवोटी फॉर मोर दॅन 30-35 इयर्स. दररोज 16 माळा जप करतात. आपल्याला काय कारण आहे आपण त्यांच्या एवढे बिझी पण नाही, पण आपल्याला कधी जप नाही करायचं. रेडी टू चॅन्ट दॅट मच, आहे की नाही. आपल्याला तेवढं भक्ती करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. दुसरं उदाहरण म्हणजे जॉर्ज हॅरिसन. ते कोण होते, बिटल्स रॉक बँडचे एक सुंदर लीड गिटारिस्ट होते. तर त्यांनी काय केलं, ते जेव्हा प्रभुपादांना भेटले, त्या प्रभुपादांच्या भक्तांना भेटले, त्यांच्या शिष्यांना भेटले, तेव्हा त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू केला.
ही वॉज अ व्हेरी लीड गिटारिस्ट. त्यांनी प्रभुपादांना कितीतरी मदत केली. त्यांनी भक्ती वेदांत मॅन्युअल डोनेट केलं. त्यांनी बरेचसे डोनेशन दिले कृष्णा बुकच्या प्रिंटिंगसाठी. आणि त्यांनी एक अल्बम बनवला राधा कृष्ण आणि स्वीट लव म्हणून फॉर लॉर्ड. तर तो अल्बम एवढा फेमस झाला की मिलियन्स अँड मिलियन्स लोकांनी तो अल्बम ऐकला. आणि जॉर्ज हॅरिसनचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी एक त्यांच्या अंतसमयीचं एक त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यांनी काय म्हटलं, एव्हरीथिंग एल्स कॅन वेट बट सर्च फॉर गॉड कॅन नॉट. काय म्हटले ते, की सगळं काही थांबू शकतं. तुम्ही या भौतिक जीवनामध्ये जे काही कार्य करताय ते सगळं काही थांबू शकतं, पण तुमचं आत्मसाक्षात्काराचं जे जर्नी आहे ती तुम्ही थांबू नाही शकत. यू शुड नेवर स्टॉप दॅट जर्नी. ऑलवेज यू शुड सर्च फॉर कृष्णा ऑर द लव फॉर आवर गॉड. जे आत्मप्रेम, जे कृष्णप्रेम जे आपल्या हृदयामध्ये स्थित आहे त्याची सतत शोध आपण करत राहायला पाहिजे. आणि तिसरं उदाहरण, महत्त्वपूर्ण उदाहरण मला सांगायचं म्हणजे अल्फ्रेड फोर्ड यांचं. फोर्ड कंपनीचे मालक आहेत ते, हेनरी फोर्ड यांचे नातू. तर त्यांनी ॲक्च्युली बीटल्सचं हे राधाकृष्णाचं गाणं ऐकून ते प्रभावित झाले आणि ते जाऊन कृष्ण भक्तांना भेटले, प्रभुपादांना भेटले. आणि त्यांनी इतके सुंदर पद्धतीने मग सेवा केली. ते आता अल्फ्रेड फ्रॉडचे आंबरीश प्रभू म्हणून आहेत. इस्कॉनमध्ये भरपूर सुंदर कार्य करतात. TOVPचे ते खूप इम्पॉर्टंट टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनेटोरियमचे चेअरमन आहेत. तर टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनेटोरियमला जे मायापूरमध्ये सगळ्यात विश्वविख्यात मंदिर जे बनतं आहे त्याच्यासाठी त्यांनी भरपूर दक्षिणा दिली आणि ते पूर्ण कारभार पण सांभाळतात. त्या टेम्पलचं डेव्हलपमेंट वर्क पण ते स्वतःच्या निर्देशनमध्ये करतायत. त्यांनी स्वतःचं एक रिअलायझेशन सांगितलं की व्हेन ही मेट फर्स्ट टाईम प्रभुपाद, तर त्यांना असं वाटलेलं की मी हेनरी फोर्ड यांचा नातू आहे, तर मला त्या दृष्टिकोनाने बघितलं जाईल. कारण कोण मोठा व्यक्ती आला आपल्याकडे अशा पद्धतीने. प्रभुपादांनी त्यांना विचारलं, यू आर ग्रँडसन ऑफ हेनरी फोर्ड, वेअर इज हेनरी फोर्ड नाव. कारण हेनरी फोर्ड त्यावेळेस मरण पावले होते. आणि तेव्हा त्यांना ते खूप प्रभावित वाटलं तो प्रश्न की वेअर इज हेनरी फोर्ड नाव, कुठे आहेत ते आता, कोणाला नाही माहिती कुठे गेले ते. तर आपल्याला पण आपण कुठे जाणार मेल्यानंतर ह्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ते प्रभावित होऊन ते व्हेजिटेरियन झाले. त्यांनी जे काही वाईट सवयी होत्या त्यांनी सगळ्या सोडल्या. 16 माळाचं जप करतात आणि आता एक इनिशिएटेड डिवोटी आहेत ते. बट ॲट द सेम टाईम ही इज डुईंग हिज बिझनेस. 4 to 9 सकाळी 4 to 9 ते भक्ती करतात, भागवतमचे क्लास पण देतात, चॅन्टिंग करतात आणि संध्याकाळी 9 ते रात्री 9पर्यंत वगैरे त्यांचा बिझनेस पण सांभाळतात. तर असे अनेक उदाहरणं आहेत. तिथं बरेच काही आहेत, तुम्ही त्यांच्यावरती सर्च करू शकता. तर हे उदाहरणं का सांगितले आपण सगळे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात प्रमुख आहोत. तर हे सगळे लोक खूप उच्च स्तरावरती आहेत, ह्यांना आपण फॉलो करू शकतो किंवा ह्यांना भरपूर लोक फॉलो करतात. आणि तसंच आपल्याला पण पुन्हा कोणतरी फॉलो करतं. आपण पण कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रात प्रमुख आहोत आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण चुकीचं उदाहरण कोणासमोर प्रस्थापित नाही करायला हवं. आपण कसं वागलं पाहिजे, जे शास्त्र पद्धतीने आहे, जे साधू गुरु शास्त्र यांनी आपला जो मार्ग दिला आहे त्या मार्गावर चाललं पाहिजे की जेणेकरून आपल्याला फॉलो करणारे लोक पण योग्य मार्गावर राहतील. आपली मुलं, आपल्याला बघून शिकणारे जे आपले लहान भाऊ बंधकी आहेत ते सगळे आपल्याला बघून कसं करेक्ट मार्गावरती चालतील या असं आपलं वर्तणूक राहिले पाहिजे. म्हणून त्याला उदाहरणात्मक जीवनशैली असं आपण जगणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता या भक्तिमय जीवनामध्ये तर दुसऱ्यांसमोर एक उत्तम उदाहरण आपण स्थापित केलं पाहिजे. हे आपण महत्त्वपूर्ण शिक्षा घेतली. आणि आता आपण चौथ्या आणि शेवटच्या पडावामध्ये आहोत. आणि ह्यामध्ये आपण बघणार आहोत की आपलं सर्वात मोठं आव्हान काय आहे भक्तिमय जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी. तर भगवंत काय सांगतात, श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव महाक्षणो महापापमा विद्येनियम वैरिनाम. वैरिनाम सगळ्यात मोठा वैरी कोण आहे आपला, काम एष क्रोध एष. काम वासना आणि क्रोध, कामापासून क्रोध. क्रोधला काय म्हटलंय, काम अनुज, काम वासनेचा भाऊ कोण, क्रोध. तर काम एष क्रोध एज रजोगुण समुद्र. रजोगुणातनं जो निर्माण होतो, महाशनो महापापमा म्हणजे आपल्याला महान पाप करायला परावृत्त करणारा जो व्यक्ती आहे किंवा जो कारणीभूत आहे तो कोण आहे, काम वासना. तर निरंतर आपल्या क्रोधामध्ये आपल्याला टाकतो आणि आपल्याला या जगात सर्व भक्षक महापापी शत्रू कोण आहे, आपला सर्व भक्षक. सर्व भक्षक का म्हटलंय त्याला, महाक्षणो म्हणजे सर्व भक्षक. का, कारण आपलं सगळं ज्ञान, आपली सगळी
सुकृती, आपण जे काही चांगलं केलंय ते सुद्धा शोषून घेणारं महावैरी आपला कोण आहे? काम. तर या कामाबद्दल आपण जाणणार आहोत. तर या आध्यात्मिक जीवनात श्रेष्ठ आव्हान आपलं काय आहे? काम वासना. तर या काम वासनाला प्रेमामध्ये कसं कन्वर्ट करायचं? काम वासनेचं आवरण काय आहेत? हा शत्रू कुठे आहे आणि त्याचा पराजय कसा करायचा? आणि क्रोधाची मित्रत्वाचा प्रस्ताव, क्रोधाला आपण कसं आपला मित्र बनवू शकतो आपल्या शत्रूपासनं. तर क्रोधाला आपला मित्र बनवा आणि काम वासनेला प्रेमामध्ये कन्वर्ट करा, ही शिक्षा आहे. तर प्रेम आणि नहीं देवताच के लगता हरे कृष्ण. तर प्रेम आणि काम वासना. तर काम म्हणजे काय की आपण जेव्हा स्वतःच्या भोगासाठी काही विचार करत असतो ती काम वासना. पण जेव्हा आपण ईश्वराच्या चरणी किंवा आपल्याला प्रेम, त्याला प्रेम म्हणतात. ईश्वराशी प्रेम करणे आत्म्याचे स्वाभाविक लक्षण आहे. तर आपल्या आत्म्याचं स्वाभाविक लक्षण काय? ईश्वराशी प्रेम करणं. तर जेव्हा हे प्रेम स्वतःपुरता केंद्रित असतं तेव्हा ते काम वासने, म्हणजे स्वतःसाठी आपण काही करत असतो फक्त. म्हणून गोपींबद्दलचं प्रेम कसं म्हटलेलं आहे? कामरहित प्रेम म्हटलेलं आहे. का? कारण त्यांनी कधी स्वतःसाठी प्रेम नव्हतं केलं, त्यांनी पूर्णपणे कृष्णाला सामावलेलं. म्हणून ते काम वासना रहित प्रेम होतं. आणि काम वासना कधीही संतुष्ट होत नाही, त्याला ती वाढतच जाते, त्याचे आवरणं वाढत जातात. काम वासना एक प्रचंड अग्निकुंड आहे. यात जितकं तूप टाकाल तितकी ती अग्नी वाढत जाते. आपण विचार करू की आता ही काम वासना माझी तृप्ती करून घेतो, तर असं नाही होत. त्याची अजून वाढत जाते, ती अग्नी भडकत जातो. आणि याचे आवरण काय? तर याच्यामध्ये आज या भगवद्गीतेच्या चॅप्टरमध्ये 3 आवरणं दिलेत, धूर आणि अग्नी. तर धूर आणि अग्नी म्हणजे काय की हे आवरण थोडंसं पातळ आवरण आहे. जसं अग्नी या धुरामध्ये आपल्याला दिसतो, हे धूर आपण पटकन दूर करून आपल्याला तो अग्नी, ते ज्ञान अग्नी आपला पूर्णपणे झाकलेला नसतो. पण धुळीने आवृत दर्पण म्हणजे आरसा जर पूर्ण धुळीने माकला असेल तर आपण आपला चेहरा बघू शकत नाही, म्हणजे तिकडं आपलं ज्ञान पूर्ण लपलं जातं. तर त्या धुळीने आवृत्त दर्पणाला आपल्याला साफ करायला मेहनत करावी लागते जरा. पण धुराने आवृत्त अग्नी कसा पटकन निघून जातो. आणि तिसरं आवरण म्हणजे गर्भाने आवृत भ्रूण, म्हणजे वूममध्ये असलेलं जे आपलं शिशू आहे त्याचं आवरण. ते एकदम कसं असतं, पूर्णपणे त्याला काही म्हणजे करता येत नाही त्या वूममध्ये असलेला. त्याच्यासाठी काय? कृपा लागते. तर ते जसं डिलिव्हर होईल तेव्हाच त्याला त्याच्यातनं तो बाहेर निघेल. तर हे काम वासनेचे आवरणं आहेत. तर आपण कोणत्या आवरणावरती आहोत? तर आपलं आवरण जर फक्त धुरासारखं असेल तर त्याला थोडंसं चॅन्टिंग, जप, भक्ती केली की लगेच ते दूर होतं आणि आपला दावाग्नी पुन्हा ज्वलित होतो आणि आपला ज्ञान अग्नी ज्वलित होतो, प्रज्वलित होतो आणि आपण भक्तीमध्ये लगेच अग्रसर होतो. पण जर ते धुळीने जास्त आवृत असेल तर आपल्याला अजून मेहनत करावी लागते, चॅन्टिंग अजून काही वर्ष करावी लागतात, भरपूर वर्ष करावी लागतात, थोडे काळ जातो त्याच्यामध्ये साफसफाई करण्यामध्ये. त्या हृदयामधले काम वासना, त्या हृदयामधले विकार त्यांना दूर करायला थोडा वेळ लागतो. आणि हे तिसरं जे आवरण आहे ते फार खतरनाक आहे. ते एकदम लोक आस्तिक जे आहेत, एकदम त्यांनी खूप खूप वाईट कृत्य केलेले आहेत, त्यांना फक्त भगवंतांची कृपा आणि शुद्ध भक्तांची कृपाच वाचू शकते. ते किती म्हणजे ते वळणारच नाहीत चॅन्टिंगकडे. म्हणजे आपण कितीतरी लोकांना भक्तीमध्ये बोलवतो पण ते येतच नाहीत. का? कारण त्यांचं आवरण जे आहे काम वासनेचं तेवढं प्रबळ आहे. म्हणून आपण या 3 आवरणांचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण सावधान राहायला पाहिजे. या श्रेष्ठ आव्हानाला गंभीरतापूर्वक घ्या, अन्यथा खालच्या योनीत जाण्याचे भय आहे. कारण जेव्हा आपण त्या शेवटच्या आवरणात जातो तेव्हा आपण प्राण्यांसारखे होतो. तर या 3 आवरणांमध्ये एक महत्त्वपूर्ण आहे की हे जे धुराने आवृत अग्नीचं जे आवरण आहे ते मनुष्य जीवनासारखं आहे. कारण मनुष्य जीवनाला आध्यात्मिक क्षेत्रात पुढे लवकर जाण्यात येतं. धुळीने आवृत दर्पण हे पशुपक्ष्यांसारखं आहे, त्यांना थोडा वेळ लागतो मनुष्य जन्म मिळायला. आणि गर्भाने आवृत भ्रूण हे झाडांसारखं आहे की त्यांना भरपूर अवकाश, कारण की 84 लाख योनींमध्ये पहिलं योनी जी असते ती या झाडांची असते, या पाल्यांची असते. त्यांना 84 लाख योनी पार करून मग ते कुठं मनुष्य जन्मात येतात आणि मनुष्य जन्मामध्येच आपल्याला भक्ती करण्याचा मार्ग मिळतो. म्हणून ते महत्त्वपूर्ण शिक्षा आहे. आणि या गुप्त शत्रूची स्थानं कोणती आहेत? तर इंद्रिय, मन आणि बुद्धी या 3 ठिकाणे
हे शत्रू लपलेले आहे. कोणता शत्रू? काम वासनेचा. तर इंद्रियांना कसं करायचं? नियंत्रण करायला आहे. मनाला कसं शुद्ध करायचं आहे? हरिनामाचा जपने. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि बुद्धीला आपण कसं शार्प करायचं आहे? तर ज्ञानाने, आत्मज्ञान, भगवद्गीता, भागवतमचा अभ्यास करून आपल्या बुद्धीला आपण शार्प करायचं आहे. बुद्धी जर शार्प असेल तर ती मनाला कंट्रोलमध्ये आणेल, आणि मन कंट्रोलमध्ये आलं तर मन आपल्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणेल. प्रॉब्लेम आपला काय होतो? इंद्रिया आपल्या मनाला नाचवतात आणि मन आपल्या बुद्धीला साईडला ढकलून देतं, म्हणून आपलं पतन होतं. इंद्रियांवरती नियंत्रण मनाने करायचं आहे, मनावरती नियंत्रण बुद्धीने करायचं आहे. त्या तिन्ही शत्रूंना ओळखा. हे 3 स्थान ओळखा. शत्रू ह्या 3 स्थानांमध्ये आहेत, आणि या तिन्ही स्थानांना प्रबल बनवा. म्हणजे बुद्धीला ज्ञानाने, मनाला नाम जपाने, आणि इंद्रियाला त्यांच्या नियंत्रणाने. मन जर सक्षम असेल तर मन त्या इंद्रियांवरती नियंत्रण करू शकतं. तर असा हा महत्त्वपूर्ण विषय आहे. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि भगवद्गीताच्या अध्ययनाने आपले मन, बुद्धी आणि इंद्रिय लावून काम वासनारूपी शत्रूवर विजय मिळवा. तर असा भरपूर महत्त्वाचा आहे. आणि क्रोध, याच्याबरोबर मित्रत्वाचा प्रस्ताव ठेवा. कामापासून क्रोध निर्माण होतो. तर जसं अर्जुनाला आणि हनुमानाला क्रोध आलेला, तर त्यांनी कसा क्रोध वापरला? तो भगवंतांच्या सेवेमध्ये वापरला. तर अर्जुनाने भगवंताच्या निर्देशानुसार युद्ध केले, आणि हनुमानाने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी त्यांचा क्रोधाचा वापर केला रावणाच्या लंकेचं दहन करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण पण आपला क्रोध जो आहे भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी वापरायचा आहे, भगवंतांच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी वापरायचा आहे. आणि या क्रोधाला आपण कसं बनवायचं आहे? मित्र बनवायचं आहे. क्रोध कशासाठी आला पाहिजे? माझ्या भक्तीमध्ये अडथळे काय येतात ह्या गोष्टीसाठी क्रोध येऊन आपण ते अडथळे दूर करून भक्तीमध्ये अग्रसर व्हायचं आहे. हळूहळू तो क्रोध पण प्रेमामध्ये परिवर्तित होईल. तर ही आजची आपली समीक्षा आहे. तर वैराग्याबद्दल आपण जाणलं. खरं वैराग्य काय, खोटं वैराग्य काय हे समजलं आपल्याला. आणि वैराग्याबद्दलची मिथ्य धारणा काय आहे हे आपण बघितलं. उत्तम वैराग्य काय आहे हे आपण बघितलं आज. आणि योगाची शिडी म्हणजे आपण बघितलं भगवंताने मार्ग दिलेला आहे. तर पहिली पायरी भक्तीच्या मार्गाच्या, भक्ती योगाच्या पहिली पायरी कोणती आहे? कर्मयोग. त्याच्याबद्दल आज आपण जाणलं. सकाम कर्म, निष्काम कर्म. त्यामध्ये सकाम कर्मापेक्षा आपण श्रेष्ठ काय आहे? निष्काम कर्म श्रेष्ठ आहे. आणि मग ते निष्काम कर्म करताना आपण कसं उदाहरणात्मक जीवन आपलं जगलं पाहिजे. आणि आपल्या भक्तीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? तर काम वासना. आणि त्याचं स्थान कुठे आहे? इंद्रिय, मन आणि बुद्धी. आणि ह्यावरती, ह्या गूढ शत्रूवरती आपण कसा विजय मिळवायचा ह्याचा देखील आपण आज अभ्यास केला आहे, याच्यावरती चर्चा केली आहे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना एक प्रामाणिक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते ड्युटी ऑफ सोल अँड ड्युटी ऑफ बॉडी हे जे 2 स्वधर्म आहे आणि सनातन धर्म यांचं पालन कसं कराल ते तुम्ही आपल्या ग्रुपवरती किंवा या झूमच्या कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा सांगू शकता. तर भरपूर धन्यवाद. आजचा हा सेशन अटेंड करण्यासाठी थोडा वेळ गेला जास्त, ह्यासाठी मी क्षमस्व आहे. पण तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सनातन धर्माचं पालन आणि स्वधर्माचं पालन कसं कराल याचं देखील तुम्ही एक उदाहरण सांगू शकता की जेणेकरून इतरांना पण त्याच्यापासून इन्स्पिरेशन मिळेल. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे राम 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 हरे हरे. तुम्ही आहे इकडे, अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.